असं म्हटलं जातं की प्राण्याच्या तोंडाला एकदा माणसाचं रक्त लागलं की मग त्याला त्याची चटक लागते. पडवीमधनं मुलाला उचलून नेणं, दिस इज नॉट नॉर्मल. या हल्ल्यात असं म्हणलं पाहिजे की बिबट्या त्या मुलासाठीच आला होता. जी जुन्नरची केस आहे त्याच्यामध्ये 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जेव्हा 3 घटना घडल्या तेव्हा हे एव्हिडंट झालं होतं की एकच प्राणी आहे जो हे वारंवार करतोय आणि तो पॅटर्न वाढतो. आता ज्या डेड बॉडीज मध्ये अवयव मिसिंग होते, काही केसेसमध्ये होते. आता ज्या सगळ्या केसेस नोंद झालेली आहे हे सगळे बिबटेच आहेत. प्राणीच काय, मनुष्य पण आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड. अशा कित्येक केसेस रिपोर्ट झालेले आहेत की इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर कळले की तो मनुष्यानेच केलेला गुन्हा होता. या केसेसमध्ये जर आपण बिबट्यांना पकडायचं झालं तर आपल्याकडे पिंजऱ्यांची संख्या कमी पडतीये. हा प्रश्न केवळ फक्त वन विभागाकडचा आता राहिलेला नाहीये. सरसकट या बिबट्यांची नसबंदी करावी. फक्त त्याचा चॅलेंज असा आहे 2 वर्षानंतर तो परत रिप्रोड्यूस करू शकतो. वन्यजीव संरक्षण कायदा आहे तो बिबट्यांच्या बाबतीत काय सांगतो? तो बिबट्या आहे म्हणून त्याला सरसकट मारता येईल तर असा कायदा परवानगी देत नाही, कारण तो खूप बुजऱ्या स्वभावाचा प्राणी आहे. बिबट्याच्या बाबतीत आपल्या काही गैरसमजुती तयार झाल्या आहेत का? आजचा हा जो आपला पॉडकास्ट आहे हा एक खूप मेजर रोल प्ले करणार आहे या प्राण्याबद्दलची माहिती पोहोचवायला. मानवी वस्तीत बिबट्या यायला लागलेत, बिबट्यांची घुसखोरी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्यांमध्ये खूप पॅनिक सिच्युएशन आहे, भीतीचं वातावरण दिसतंय आपल्याला. खरं तर हा अपघाताने होतं आहे की बिबट्या आणि मानवांमधला हा संघर्ष खरंच सुरू झाला आहे. हा सगळा पॅटर्न जर आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे की बिबट्या मानवी वस्तीत का यायला लागलेत, याचं मूळ कुठे आहे. या आधी ह्या संख्या कमी होत्या, बिबट्या तिथेच होते आणि त्यांचे हल्ले होत नव्हते असं होतं, किंवा मग आता रिपोर्टिंग वाढलं आहे, सगळ्यांकडे CCTV कॅमेरे किंवा हातातल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यांमधून ते कॅप्चर्स होत आहेत म्हणून आपल्याला असं वाटतंय. नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि बिबट्या आणि माणसातला संघर्ष याच्यावर रेस्की नावाची ही संस्था आहे आणि ती गेली कित्येक वर्ष याच्यावर अभ्यास करते आहे. त्या संस्थेचे संचालक नचिकेत उत्पात सर आज आपल्यासोबत आहेत. सर आपल्याला हा विषय सगळा समजावून सांगतील, पण याच्यामध्ये आपण आत्ता काय करण्याची गरज आहे हेही समजून घ्यायचं, त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा पॉडकास्ट नक्की पहा. सर आपलं स्वागत आहे लगावबत्ती यूट्यूब चॅनलवर. प्रश्न सध्या जो समोर दिसतोय हा अतिशय घाबरवणारा आहे, कारण सर्वसामान्यांचे जीव जात आहेत. पण हा प्रश्न आता जितका वरवरचा बोलला जातोय की नसबंदी केली पाहिजे किंवा त्यांचं ट्रान्सलोकेशन केलं पाहिजे, असं म्हटलं जातं की प्राण्याच्या तोंडाला एकदा माणसाचं रक्त लागलं की मग त्याला त्याची चटक लागते. हे बिबट्यांचं हे जे हल्ले आहेत हे आता वारंवार घडायला सुरुवात झाली आहे असं म्हणायचं का? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये आणि त्या घटना आपण इतक्या वाचतोय. अत्यंत दुर्दैवी घटना असते ज्या वेळेला एखाद्या मनुष्याचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये बळी जातो आणि त्या गोष्टीला नक्कीच गांभीर्य तेवढं देणं गरजेचं आहे. पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की कधीकधी त्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं असतं. सो थेट प्रश्न जो तुम्ही विचारलात की असं असतं का की जर रक्त लागलं तर बिबट्या या प्राण्याला थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे या बाबतीत. या प्राण्यांचं खाद्य हे रक्त नसतं, या प्राण्यांचं खाद्य हे मांस असतं. हे बऱ्यापैकी वन्य प्राण्यांबरोबर वाघ म्हणा, बिबट्या म्हणा, तरस म्हणा, लांडगे म्हणा, या सगळ्यांवरच हे इझिली ॲप्लिकेबल होतं. फक्त समजून घ्यायची गोष्ट ही आहे की हे जे हल्ले घडतात ह्याची सुरुवात अपघाताने होते बऱ्यापैकी, आणि तो अपघात जेव्हा एकदा घडतो, दोनदा घडतो, तीनदा घडतो आणि त्या अपघाताची कारणं आहेत. कधीकधी या प्राण्यांना हे समजून येत नाही की हा मनुष्य आहे. कदाचित तो मनुष्य खाली बसलाय म्हणून, कदाचित लहान मुलांचा आकार तो मनुष्य अडल्ट माणूस आहे असा कळत नाही यामुळे म्हणून, कारण त्यांच्या रडारमध्ये किंवा त्यांच्या फूडमध्ये साधारण त्यांच्या हाईटचे जे प्राणी असतात ते असतात. सो त्यामुळे अपघाताने या हल्ल्याची सुरुवात होते आणि हळूहळू कुठेतरी प्राण्याला कदाचित हे जाणवतं की अरे हे तर खूप सोपं आहे आणि हे खूप ठिकाणी उपलब्ध आहे, कारण मनुष्य सगळीकडे आहेत आणि कुठेतरी त्याला ती सवय लागू शकते. पण त्याचं प्रमाण अगदी 0.1% आपण म्हणू शकतो असं असतं. म्हणजे जसं मनुष्यांमध्ये
मनुष्य हे आपण एकत्र कॅटेगराईज करू शकत नाही. त्यात सुद्धा चांगले लोक असतात आणि वाईट लोक असतात. खुनी हा प्रूव्ह होतो, त्याच्यावरती कारवाई होते, त्याच्यावरती प्रोसेस होते, एव्हिडन्स गोळा केला जातो आणि आपला कायदा असं सांगतो की इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. तशातलाच भाग या प्राण्यांबरोबर पण आहे. त्यामुळे बिबट्या या प्राण्याला सर्वसामान्य लेबल करणं की आता ते मनुष्याच्या जीवावर उठलेत का, तर हे चुकीचं आहे. काही प्राणी अनफॉर्च्युनेटली सर्कमस्टन्सेसमुळे अशा सिच्युएशन्सला जातात जिथे त्यांचा हल्ला माणसांवरती वगैरे होतो, पण ते पॅटर्न लगेच कळून येतं. उदाहरणार्थ रिसेंटली झालेली जी जुन्नरची केस आहे त्याच्यामध्ये 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जेव्हा 3 घटना घडल्या तेव्हा हे एव्हिडंट झालं होतं की एकच प्राणी आहे जो हे वारंवार करतोय आणि तो पॅटर्न वाढतो. असं होऊ शकत नाही की 1 वर्षापूर्वी घटना घडली आणि मग 1.5 वर्षानंतर परत घटना घडली तर मग तोच प्राणी आहे तो हे करतोय. दिस कॅन बी टू आयसोलेटेड ऍक्सिडेंटल इन्स्टन्सेस होऊ शकतात. पण त्यामुळे या प्राण्यांना इट इज इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाय द राईट अॅनिमल्स अँड देन डील विथ देम. म्हणजे प्राणी आणि माणसं यात आपलं खाद्य प्राणी आणि माणसं आहेत का हे ओळखण्यामध्ये बिबट्याची गल्लत होती असं म्हणायचंय का? तसं म्हणायचंय, पण त्याची कारणं पण बऱ्याचदा मानवनिर्मित असतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर कित्येकदा असं होतं की बिबट्या कुठेतरी दिसला किंवा एखाद्या पशुधनावरती हल्ला केला, एखाद्या कुत्र्यावरती हल्ला केला तर कित्येकदा त्याला जेरबंद करण्याची मागणी येते. आता या मागणीमध्ये जेव्हा पिंजरा लावला जातो तेव्हा कारण तो प्राणी आयडेंटिफाय केलेला नसतो आणि त्या भागामध्ये अनेक बिबटे राहत असतात, त्याच्यात कुठलाही बिबट्या ट्रॅप होऊ शकतो. आता उदाहरण झालं तर या बिबट्यांमध्ये जर मादी ट्रॅप झाली आणि तिची पिल्लं जी तिच्या बरोबर राहतात, सो ह्यांच्या शिक्षणाचा कालावधी हा आई बरोबरचा 1.5 वर्षापर्यंतचा असतो. कधी कधी 1.5 ते 2 वर्ष ते आई बरोबर राहतात. तो ज्या पद्धतीने शिकार कशी करायची ही शिकवण असते, त्याच पद्धतीने काय शिकार नाहीये ही पण शिकवण असते. आणि अशा परिस्थितीत जर मादी ट्रॅप झाली किंवा मादी पकडली गेली तर हे शिक्षण कुठेतरी अर्धवट राहू शकतं आणि त्याच्यामुळे कदाचित एखादा बिबट्या माणसाकडे बघायला लागतो त्या नजरेने, कारण त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं नाहीये. कित्येकदा अपघाताने मी म्हणलं त्याप्रमाणे हल्ले घडतात आणि 3, 4, 5 वेळा, आणि ह्याच्यात मनुष्य दैनंदिन जीवनातले छोटे बदल केले तर हे टाळले जाऊ शकतात, पण ते होत नाहीत. ती जनजागरूकता पोचत नाही आणि त्यामुळे कुठेतरी प्राण्याला असं जाणवायला लागतं की अरे हे पण माझं खाद्य होऊ शकतं आणि कुठेतरी ते प्राणी त्याच्याकडे वळतात. सो त्यामुळे कारणं ही बऱ्यापैकी मानवनिर्मितच असतात. कारण बिबट्याला तुम्ही टेबलवर समोर बसून सांगू शकत नाही की अरे हे तुझं खाद्य नाहीये, पण आपल्याला ती आकलन शक्ती आहे, आपल्याला तो अबिलिटी टू रिझन आहे आणि ते आपण कुठेतरी त्याचा वापर करून आपल्या बाकी प्रगती बरोबरच याचा वापर करून सुद्धा आपण त्या कन्क्लुजनला आलं पाहिजे. पण आता ही मानवी वस्तीतली इतकी वाढलेली घुसखोरी आहे तर जे चुकून माणसांवर हल्ले होतात असं आपण म्हणूया. आणि तुम्ही आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणालात की मादी ट्रेन करत असते तिच्या पिल्लांना की आपलं खाद्य काय आहे, तर हे अन्न शोधताना तो नेमकं काय पाहत असतो? सो जनरली स्पीकिंग बिबट्या हा ऑपॉर्च्युनिस्टिक फीडर आहे. ऑपॉर्च्युनिस्टिक म्हणजे ज्याला जी संधी मिळते त्या संधीवरती तो जगणारा प्राणी आहे. बिबट्या एवढ्या संख्येने सक्सेसफुली माणसाच्या आजूबाजूला राहण्याचं कारण हेच आहे की त्याचा मेन्यू खूप मोठा आहे. म्हणजे तो लहानातल्या लहान पक्षी, उंदर, घुशींपासून ते हरणापर्यंत किंवा एखाद्या वासरापर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी तो खाऊ शकतो, जे की बाकी बऱ्यापैकी मोठे लार्ज कार्निवर्स ज्यांना आपण म्हणतो, वाघ म्हणा, तरस म्हणा, लांडगे म्हणा, सिंह म्हणा, हे करू शकत नाही. सो त्यामुळे तो जनरली हे बघतो की मिनिमल रिस्क ने मी माझं खाद्य कसं शोधू शकतो आणि ज्याच्यात मिनिमल रिस्क इन्व्हॉल्ड असते तो एखादी शिकार करण्या अगोदर ती 10 वेळा कॅल्क्युलेट करतो की ह्याच्यात मला धोका किती असू शकतो, मी हे शिकार करताना काय असू शकतं आणि मग तो त्याचं खाद्य चूज करतो. त्यामुळे मानवी वस्तीच्या आजूबाजूला हे खाद्य खूप उपलब्ध असल्यामुळे या प्राण्यांना इझी फूड मिळतं आणि म्हणून ते मानवी वस्तीच्या आजूबाजूला राहायला लागलेत. बरं, त्याचा आकार असा आहे की तो ना वाघा किंवा सिंहा इतका मोठा आहे ना एखादा रानमांजरी इतका लहान आहे. त्यामुळे त्याच्यात क्षमता आहे, केपेबिलिटी आहे शिकार करण्याची, वासरा इतक्या प्राण्यांची शिकार करण्याची किंवा हरणा इतक्या प्राण्यांची शिकार करण्याची, पण तो प्लेन साईडमध्ये लपून पण राहू शकतो. सो हे गणित इकॉलॉजिकली जुळून आल्यामुळे त्या प्राण्याचा डिस्ट्रीब्युशन आपल्या आजूबाजूला खूप वाढलेलं आहे. पण मुळात हा जंगलातच राहणारा प्राणी आहे ना. वाघ आणि बिबट्यामध्ये काय बेसिक फरक काय आहे? अडॅप्टेबिलिटी म्हणजे या प्राण्याचं सभोवतालच्या परिस्थितीबरोबर जुळवून घेण्याची जी आर्ट आहे ती बिबट्याची कित्येक पटीने जास्त आहे वाघाच्या कंपॅरिझन मध्ये. म्हणजे मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे की तो उंदरांवरती जगू शकतो. काही ठिकाणी असे रिपोर्ट्स आहेत की वाळवी खाऊन सुद्धा बिबट्या काही काळासाठी जगलेले आहेत. सो तुम्ही इमॅजिन करा की त्याचा रेंज
किती मोठा आहे खाद्याचा. आणि त्यामुळे असं होतं की वाघ जर आपण बघितलं तर वाघाच्या एरियाची रिक्वायरमेंट मोठी असते, खाद्य मोठं लागतं. तो बिबट्यापेक्षा साधारण 3 ते 4 पट मोठा प्राणी आहे. त्यामुळे 10 किलोचा 10-12 किलोचं डुक्कर किंवा 10-12 किलोचा कुत्रा मारून त्याला कितीसं पोट भरणार आहे. त्यामुळे त्याच्या खाद्याची रिक्वायरमेंट हे मोठे प्राणी असतात आणि जे मोठ्या संख्येने फक्त जंगल परिसरात किंवा जंगलाच्या आजूबाजूला सापडतात. पण बिबट्याचं तसं नसल्यामुळे तो जंगलाच्या बाहेर सुद्धा तितक्या सक्सेसफुली राहू शकतो. सो त्याची अडॅप्टेबिलिटी हे त्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्याच्यामुळे तो सगळीकडे वाढलाय. पण मग आता प्रश्न असा आहे की शेतातच का यांचा वावर इतका वाढलाय? कारण प्राण्याच्या मूलभूत गरजा असतात, अन्न, पाणी आणि निवारा. आता या तिन्ही गरजा जिथे पूर्ण होतात तिथे हा प्राणी सक्सेसफुली राहू शकतो. आणि कुठलाही वन्य प्राणी ह्याच्याबद्दल, आपण बिबट्याबद्दल आता बोलतोय पण दिस इज ट्रू विथ सगळेच वाईल्ड अॅनिमल्स जे आजूबाजूला असतात. सो शेतामध्ये, आणि आता जर आपण बघितलं तर प्रामुख्याने शेती ही ऊस शेतीकडे वळलेली आहे. आणि ऊसाचं शेत जर आपण बघितलं तर अगदी 2-2.5 फुटाच्या पलीकडचं तुम्हाला दिसणार नाही इतकं ते घनदाट होतं. त्यामुळे जंगल सदृश्य परिसर निर्माण होतो. त्या प्राण्याला आत शिरकाव करणारा दुसरा कुठला मनुष्य येत नाही, कारण ऊस एकदा लावला की एक 12-14 महिन्यानंतर त्याच्या कापणीला येतो. तो कडेने बांधाने पाणी देऊ शकतात, त्यामुळे आत जायची परिस्थिती येत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी तो एक सेफ आसरा निर्माण होतो. आणि बिबट्याच नव्हे तर रानमांजरी, तरस, कोल्हे हे कित्येक प्राणी ऊसामध्ये राहतात. सर, मानवी वस्तीत एकदा बिबट्या घुसला की त्याचं शिकारेपर्यंतचं जे क्रोनॉलॉजी आहे ती नेमकी काय आहे? कारण आता असं होत आहे ना की बिबट्या घुसतोय, तो अटॅक करतोय, तो मारून टाकतोय आणि तो जंगलात ओढून घेऊन जातोय, हे सगळं आम्हाला दिसतंय पॅटर्न. पण ॲक्च्युअली तो एका आतमध्ये घुसल्यानंतर अपघात घडेपर्यंत नेमकं काय घडतं तिथे? सो ह्याच्यात एक इम्पॉर्टंट मुद्दा लक्षात ट्रॅपिंग, त्याची जी पद्धत आहे ती, आणि हे समजून घेण्यासाठी आम्हाला त्याचं बिहेवियर पण समजून घ्यायचं आहे. करेक्ट. सो त्यामुळे हेच लक्षात घेणं गरजेचं आहे की पहिला आपल्याला ऍक्सेप्टन्स गरजेचं आहे की तो बिबट्या घुसलेला नाहीये, तो बिबट्या तिथेच वाढलेला आहे, तिथेच राहिलेला आहे. त्याचा जन्म हा मनुष्याला आजूबाजूला बघून झालेला आहे. आता बिबट्यांच्या कित्येक पिढ्या या शेतामध्येच वाढलेल्या असतात. सो तो कुठून आलेला नसून तो शेतातच वाढलेला असतो. त्यामुळे जंगलातले बिबटे आणि शेतातले बिबटे हे असे दोन वेगळ्या पद्धतीचे हे आहेत. नक्कीच 100%. कारण तो प्राणी ओव्हर द इयर्स, वर्षानुवर्ष आता अडॅप्ट झालाय. त्याला तसा साजेसा अधिवास झाल्यामुळे तिथेच मादी पिल्लं देते, तिथेच ती पिल्लं वाढतात. ते वाढत असताना ते मनुष्याला बघतच वाढतात. त्यामुळे त्यांना मनुष्य हा नवीन नसतो, ते माणसाला रोज बघत असतात. आणि त्यामुळे ते घुसलेले नसून ते तिथेच वाढलेले असल्यामुळे हा पहिले तर बिबट्या कुठनं येत नाही, तो तिथेच असतो. तो रोज माणसाला बघत असतो, त्याच्या हालचाली बघत असतो आणि त्याचबरोबर मनुष्याच्या आजूबाजूला असलेल्या प्राण्यांच्या हालचालीही बघत असतो. सो एखादं वासरू जर घराच्या बाहेर बांधलं जातं तर ते बिबट्याने 10 दिवसापासून बघितलेलं असतं की या ठिकाणी हे वासरू बांधलं जाते. आणि मग तो 11व्या दिवशी जेव्हा त्याने सगळे फॅक्टर्स असेस केलेले असतात की इतके वाजता इथे कोणी येत नाही, इतके वाजता शांतता असते, या वेळेला मनुष्य नसतो, त्यावेळेला तो त्या एखाद्या प्राण्याला टार्गेट करतो. आणि परत मी म्हणलं त्याप्रमाणे की सेफ एस्केप रूट काय आहे. आता असं झालंय की ही शेतं घराच्या इतक्या जवळ आहेत की एक 5 फुटाची उडी मारली की तो घराच्या जवळ येऊ शकतो, कारण इतक्या जवळ ऊस शेती आता बऱ्यापैकी घरांच्या जवळ असते. अनेक बातम्यांमध्ये हे दिसलंय की अगदी आमच्या अंगणात बिबट्या आलेला आहे. तर हे त्याचं कारण, त्याचं मुख्य कारण तेच आहे, कारण शेतातच त्याचं घर आहे, खाद्य शेताच्या आजूबाजूला मिळतंय. गुरं वासरं हा एक भाग झाला, पण डुकरं, कुत्री ही पण मुबलक उपलब्ध आहेत त्याच्यासाठी. त्यामुळे जंगलातला बिबट्या जो आपण सारखं म्हणतोय तो एक 15 वेळा प्रयत्न केल्यानंतर, 10 ते 15 वेळा प्रयत्न केल्यानंतर एक हरिण मिळतं त्याला. सो इट इज अ बिग स्ट्रगल. आणि जर तुम्ही कन्व्हिनियन्स बघितला तर इथे दर 200 मीटरवरती खाद्य उपलब्ध आहे. सो त्यामुळे खाद्य मुबलक उपलब्ध असल्यामुळे तो इझिली अडॅप्ट झालेला आहे, तो तिथेच राहतो आणि छोट्या जागेत त्याच्या सगळ्या गरजा भागतात. त्यामुळे एखाद्या शेतामध्ये राहून सुद्धा तो आयुष्य काढू शकतो किंवा 1-2 शेतामध्ये वावरून सुद्धा तो आयुष्य काढू शकतो, कारण अन्न मिळते, पाणी मिळते आणि निवारा मिळतोय. वन विभागाकडून आता ज्या सगळ्या केसेस नोंद झालेली आहेत बिबट्याच्या हल्ल्यांची, तर त्याच्यामध्ये हे सगळे बिबटेच आहेत की आणखीन वाघ किंवा दुसरे प्राणी पण आहेत? प्राणीच काय, मनुष्य पण आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड. सो अशा कित्येक केसेस झालेल्या आहेत की बऱ्याचदा हल्ला हा बिबट्याने केलाय, कारण त्या परिसरात आता बिबट्या सगळीकडेच आहे. त्यामुळे त्या परिसरात बिबट्या असल्यामुळे पहिली संशयाची सुई ही बिबट्याकडे जाते. पण अशा कित्येक केसेस रिपोर्ट झालेल्या आहेत की इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर कळले की तो मनुष्यानेच केलेला गुन्हा होता.
आणि तो केवळ शेतात टाकून ते शरीर शेतात टाकलं आणि त्याच्यावरती थोडेसे ओरखडे काढले किंवा असं निर्माण केलं, कारण मनुष्याचं डोकं आहे, तो सगळ्या बाजूने विचार करू शकतो, त्यामुळे ते इझी पडतं आणि असं केलेल्या केसेस पण आहेत. सो सगळ्याच्या सगळ्या केसेस या बिबट्याच्या नाही आहेत. केसेस त्याच्यामधलं डिफरन्शिएट कसं काय केलं जातं, म्हणजे जर तुमची टीम जर एका ठिकाणी पोहोचली आहे आणि हे तर ते कसं डिफरन्शिएट केलं जातं? एक सोपं उदाहरण मी तुम्हाला देतो की रिसेंटली एक अशी केस झालेली की एका लहान मुलावरती हल्ला झाला होता आणि तो बिबट्याने केलाय असं त्याच्यावरती समजलं गेलं होतं. थोडंसं ज्या वेळेला ते शरीर मिळालं लहान मुलाचं तेव्हा असं सापडलं होतं की हातात त्या मुलाच्या जे घातलेलं होतं ते काहीच तुटलं नव्हतं, हातातलं आहे तसंच होतं. शर्टावरती ठराविक ठिकाणीच फक्त रक्ताचे डाग होते. आता जेव्हा एखादा प्राणी ह्याला फरफटत घेऊन जातो तेव्हा कपडे फाटले पाहिजेत. सोपं उदाहरण म्हणजे लॉजिकली तुम्ही विचार केला तर मुलाची जी पॅन्ट होती त्याच्यातला एक पाय बाहेर काढताना जसा पाय बाहेर येतो तो बाहेर होता आणि एक पाय आत होता. सो हे फक्त काढत असतानाच होऊ शकतं, बिबट्या असा तो काढू शकत नाही. सो त्यामुळे शरीरावरच्या ज्या वुंड्स असतात त्याच्यावरनं कित्येकदा कळतं बिबट्या ज्या पद्धतीने अटॅक करतो त्याचे काही बाईट मार्क्स होतात. सो असे ट्रेन्ड लोकांना ते इझिली समजू शकतं आणि त्याच्यावरती अजून पुढे प्रोब करणं गरजेचं असतं. आता 1-2 केसेस वनविभागाने सांगितलंय की पुण्याच्या विमानतळाच्या परिसरामध्ये आणि दुसरा औंधच्या सिंहगड तिकडे, तर त्या भागामध्ये सुद्धा बिबट्या असल्याची नोंद झालेली आहे आणि ही वनविभागाने केलेली हा रिपोर्ट आहे. सो शहरांमध्ये सुद्धा आता ते पुढे सरसावले आहेत. तर नेमकं इतकं डेअरिंग करणं हे कशामुळे होत आहे? सो मी परत मागे जाईल की आता जर त्यांना जिथे आता त्यांचं वास्तव्य आहे तिथे जर खाद्य मिळत असेल फेवरेबल कंडिशन्समध्ये, तर मग आता हे अपघाताने होत आहे की बिबट्या घाबरून हे सगळं करतायत? सो खाद्याची गरज आणि राहण्याची गरज ही एक मोठी गरज आहे आणि ह्याच्यात बिबट्याचा एक स्वभावातला इम्पॉर्टंट फॅक्टर लक्षात घेणं गरजेचं आहे की बिबट्या हा टेरिटोरियल प्राणी आहे. सो एक बिबट्या आपली टेरिटरी जेव्हा सांभाळतो तेव्हा तो जनरली दुसऱ्या बिबट्याला त्या टेरिटरीत येऊ देत नाही असं म्हणलं जातं. आता बऱ्यापैकी ठिकाणी शेअर्ड लँडस्केपमध्ये पण बिबटे राहत आहेत कारण तेवढं खाद्य उपलब्ध आहे. मला तुमच्याबरोबर भांडायची गरजच नाहीये, जर तुम्हालाही खाद्य मिळते आणि मलाही खाद्य मिळते तर या एका रूम मध्ये पण आपण दोघे राहू शकतो. पण जर नसेलच आणि एकच बिस्किटचा पुडा उपलब्ध आहे तर मग त्याच्यात कुठेतरी भांडण सुरू होऊ शकतं. सो हा बेसिक मुद्दा आहे. तर पुण्याला जर तुम्ही बघितलं तर जॉग्राफिकली सगळ्या बाजूने पुण्याच्या नद्या आहेत आणि हे नद्या बऱ्यापैकी कॉरिडॉरचं काम करतात. एअरपोर्टचं उदाहरण आपण घेऊया. एअरपोर्टच्या दोन्ही बाजूला सगळ्या बाजूला शेती आहे. सो त्यामुळे मगाचा शेतीचा जो मुद्दा होता सो तिथे बिबटे सहजपणे राहू शकतात. एअरपोर्ट हा असा परिसर आहे जिथे सामान्य माणसाला तुम्ही पायी चालून जाऊ शकत नाही. सो इट्स अ रिस्ट्रिक्टेड एरिया. सो मनुष्याची मुवमेंट कमी असते, पायी चालणाऱ्या लोकांची मुवमेंट कमी असते. सो त्याच्यासाठी तो सेफ झोन होतो. आणि दुसरं एक कारण एअरपोर्ट वरती बिबट्या असण्याचं कारण एअरपोर्टच्या रनवेच्या खाली मोठमोठाले टनेल्स आहेत ज्याच्यामधनं तो बिबट्या सहज इकडून तिकडे वावरू शकतो आणि त्याच्यासाठी तो हायवे सारखा आहे. सो त्यामुळे त्या कारणामुळे बिबट्या एअरपोर्टच्या आजूबाजूला किंवा एअरपोर्टला राहायचा प्रयत्न करतोय किंवा कारण निवारा सेफ आहे आणि उडी मारली कंपाऊंडच्या बाहेर की खाद्य मिळतं किंवा आत सुद्धा खाद्य मिळतं, कुत्री वगैरे आत सुद्धा असतात. सो त्यामुळे त्या गरजा पूर्ण होत आहेत. सिंध कॉलनीचं सांगायचं झालं तर सिंध कॉलनी ही पण कनेक्टेड आहे. सिंध कॉलनीमधनं एक नाला जातो, जो नाला कनेक्ट होतो मुळा नदीला. सो त्यामुळे त्या नदीच्या मार्गे तो बिबट्या सहज येऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूला क्रॉस केलं की ARIची टेकडी आहे. सो पुण्याच्या जॉग्राफिकल फॅक्टर्सचा पण हा भरपूर रोल आहे याच्यामध्ये की हे प्राणी सहज येऊ शकतात आणि जाऊ शकतात. पण कारण हे केवळ खाद्य आणि निवारा एवढंच आहे. अहिल्यानगर मधले पण 5-6 तालुके आहेत, त्यांना आता बिबट्या प्रवरण क्षेत्र म्हणून घोषित केलं गेलं आहे ऑलमोस्ट. तर याच्यामध्ये पण म्हणजे हे शेतात सापडत होते आता, पण हे जे शेतातले बिबटे आहेत त्यांची गणना झालीच नव्हती की अचानक हा सुळसुळाट म्हणजे इतक्या संख्येने कसे काय वाढलेत, तेच हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. म्हणजे सो बरोबर आहे आणि तो प्रश्न पडणं साहजिक आहे कारण जे आपण वाचतो जे आपण बघतो ते आपल्याला असं वाटायला लागतं की ते खरं आहे आणि ते जेवढ्या प्रमाणात येतं तेवढ्या प्रमाणात आपल्याला वाटायला लागतं. सो बिबट्यांची संख्या वाढली आहे का नाही याचं उत्तर आपल्याकडे नाहीये कारण त्याची गणना झालेली नाहीये. जी काय बिबट्यांची गणना झालेली आहे ती प्रोटेक्टेड फॉरेस्ट एरियाजमध्ये झालेली आहे. त्याच्या बाहेर ठराविक भागांमध्ये जुन्नरच्या आजूबाजूचे काही तालुके आहेत किंवा इतर काही भाग आहेत जिथे स्पेसिफिक एरियामध्ये त्यांचं काउंटिंग झालंय. पण तो बिबट्या ट्रॅव्हल करतो, तो बिबट्या इकडून तिकडे जाऊ शकतो. त्यामुळे
ठोस ओव्हरऑल महाराष्ट्रात किती बिबटे आहेत हे आपल्याला माहित नाही. म्हणजे ज्या टेरिटरीज आपल्याला माहिती आहेत म्हणजे वन विभागाला, तर त्याच्यामध्येच फक्त काउंटिंग झालेलं आहे. आता हे जे आपल्याला दिसत आहेत शेतात किंवा आसपासच्या परिसरामध्ये या बिबट्याचं काउंटिंगच नाहीये. बिबट्याचं आणि म्हणजे ते काउंटिंग आकडे येत आहेत समोर की आता 1700, 1800 किंवा 2100 बिबटे दिसतेत ह्या परिसरात त्या परिसरात. हा आकडा खरा आहे की नाही? सो ऑनेस्टली स्पीकिंग त्याला काही सायंटिफिक एव्हिडन्स नाहीये आता. हे बऱ्यापैकी अंदाजावरती आहेत की इथे 50 दिसत आहेत तर मग एवढ्या भागात 1100 असतील किंवा 1200 असतील असा. इट्स नॉट सायंटिफिकली बॅक, नंबर 1. दुसरी गोष्ट, आपलं पॉप्युलेशन जसं वाढलेलं आहे आणि तो डेटा आपल्याकडे आहे, मनुष्य वस्ती वाढली आहे, मनुष्य वाढलेत. सो ज्या भागामध्ये पूर्वी 500 लोक राहत होते त्या भागात आज 5000 लोक राहत आहेत. 5000 लोक म्हणजे 10,000 डोळे, प्रत्येकाकडे स्मार्टफोन, प्रत्येकाच्या घरी CCTV. सो त्यामुळे रिपोर्टिंग पण बऱ्यापैकी पुढे गेलेलं आहे. आणि त्यामुळे आणि मग ती न्यूज ज्या वेळेला लूप होते, आजकाल रील्स आहेत, हे सगळं आहे, त्यामुळे ती गोष्ट एकदा तुम्ही बघायला लागलात की त्या गोष्टीच्याच बातम्या जास्त यायला लागतात. आणि त्यामुळे असं कुठेतरी दृश्य निर्माण होतं की बिबटेच खूप वाढलेले आहेत. बरोबर. हा जो रिपोर्टिंगचा सर मुद्दा तुम्ही सांगितला ना, तर त्याच्यामध्ये लोकांचा संभ्रम हा होतोय कारण अनेक व्हिडिओज आणि फोटोजमध्ये आपल्याला AI जनरेटेड व्हिडिओज दिसत आहेत जे लोकांना सहजासहजी कळत नाहीये की हे AI जनरेटेड आहेत किंवा हे फोटोज AI जनरेटेड आहेत. तर त्याच्यामध्ये आहे ना अफवा पसरली जाते जास्तीत जास्त आणि पॅनिक सिच्युएशन्स क्रिएट होते. बरोबर. मला हे या अनुषंगाने विचारायचं आहे की हे सगळं जेव्हा अशी सिच्युएशन येते तेव्हा सेफ्टी मेजर्स घेताना एक संस्था म्हणून किंवा वन विभागाला या सगळ्यामध्ये काय समस्या फेस करायला लागते? सो सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे की आता आपण सिंध कॉलनीचं उदाहरण परत घेऊया की त्या 4 ते 5 मिनिटाच्या CCTV फुटेजच्या पलीकडे कुठलाही बिबट्याचं डायरेक्ट सायटिंग किंवा कुठेही तो डायरेक्टली दिसलेला नाहीये. आज 72 तासापलीकडे उलटून गेलेले आहेत. मोस्टली तो ज्या मार्गाने आला होता त्या मार्गाने परत सुद्धा गेला असेल. आणि त्या 4 मिनिटाच्या फुटेज पलीकडे काही व्हिज्युअल नसून सुद्धा किमान 150 ते 200 रिपोर्ट आलेले आहेत आतापर्यंत की बिबट्या या भागात दिसला, त्या भागात दिसला, इथे दिसला, तिथे दिसला वगैरे. आता ह्याने होतं काय की कारण ते पहिला जो रिपोर्ट होता तो खरा असल्यामुळे या प्रत्येक रिपोर्टला व्हेरीफाय करावं लागतं. आणि व्हेरिफिकेशन मध्ये कित्येक रिसोर्सेस वनविभागाचे, आमच्या संस्थेचे, कारण तो लीड फॉलो करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे जिथे गरज आहे खरेच तिथे रिसोर्सेस कमी पडतात आणि याचा पाठपुरावा करण्यामध्ये भरपूर. सो लोकांना हेच आव्हान आहे की तुम्हाला जर एखादी अशी न्यूज कळली, एखादा असा रिपोर्ट मिळाला तर त्याची चाचणी करून घ्या, त्याला व्हेरीफाय करून घ्या आणि मगच तो कुठल्या तरी तुमच्या ग्रुपमध्ये वगैरे फॉरवर्ड करा. कारण भीती नाही पण माहिती पसरवा. वन विभागाचे अधिकारी मनोज बारबोले त्यांनी पण एक बाईट देताना म्हटलं की लोकांना आव्हान केलं या बाबतीतलं की तुम्ही जर असं मेसेजेस फक्त आलेत म्हणून फॉरवर्ड केलेत तर ती सिच्युएशन पॅनिक होती. आणि आव्हान केले त्यांनी की तुम्ही हे करू नका आणि जर कुणी करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा पण दाखल होणार आहे. ह्या इतक्या एक्स्ट्रीम स्टेजपर्यंत आपण पोहोचतोय कारण लोकांना हे कळत नाही आहे की आपण काय एक्झॅक्टली फॉरवर्ड करायला पाहिजे आणि काय नाही. तुम्ही आत्ता लगावबत्तीच्या माध्यमातून काय सांगाल लोकांना या बाबतीतलं? आय थिंक खूप सिम्पल आणि क्लिअर मेसेज आहे. सगळ्यात आधी की ऑथोराइज्ड चॅनल्स थ्रू तुमची माहिती व्हेरीफाय करून घ्या. ज्या वेळेला मला एखादा व्हॉट्सॲपवरती फॉरवर्ड येतो तो मी केवळ फॉरवर्ड क्लिक करून 10 लोकांना पाठवण्या अगोदर त्याचं प्रूफ व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे की हा खरा आहे का नाही आहे. कारण तो पटकन एस्केलेट होऊ शकतो, त्याने पॅनिक पसरतो, लोकांमध्ये भीती उत्पन्न होते. सो रेस्क्यू वाईल्ड लाईफची आपली हेल्पलाईन आहे, वनविभागाची हेल्पलाईन आहे. या हेल्पलाईन्सवरती फोन करून व्हेरीफाय करून घ्या की हे खरं आहे का खोटं आहे. AI फोटोज शोधायला सुद्धा आजकाल AIचीच कित्येक माध्यमं उपलब्ध आहेत की तो फोटो तुम्ही ऑनलाईन अपलोड केलात तर तो तुम्हाला सांगतो की तो किती AI प्रॉबॅबिलिटी आहे त्याची. सो हे इझिली कळू शकतं. सो व्हेरीफाय सायटिंग्स, रिपोर्ट एनिथिंग दॅट तुम्हाला जर असं काही दिसलं तर ते रिपोर्ट करा हेल्पलाईन्सवरती. आणि माहिती तेव्हाच पुढे पसरवा जेव्हा तुम्हाला त्याची 100% खात्री आहे तेव्हा. कारण त्याच्याने सरकारी संसाधनं पण वेस्ट होतात, प्रत्येक रिपोर्ट फॉलो करावा लागतो आणि मग खरंच जिथे एखादी घटना घडते तिथे पोचायला कदाचित उशीर होऊ शकतो. सर मला हे विचारायचं आहे की जेव्हा एखादा फोन येतो एखाद्या ठिकाणी पाहिला गेलाय, बिबट्या ट्रॅप दिसला आहे, फोन येतो तेव्हा तिथपासून पुढची प्रोसेस काय असते तुमची? सो सगळ्यात पहिलं असतं की त्या सिच्युएशन बद्दलचे अजून अधिक माहिती घेतली जाते, अजून डिटेल्स घेतले जातात. जेव्हा एखादा रिपोर्ट येतो की बिबट्या अमुक अमुक ठिकाणी दिसलाय, तो कधी दिसला,
किती वाजता दिसला, कसा दिसला, त्याचं नेचर ऑफ सायटिंग काय होतं. नॉर्मल लेपर्ड सायटिंग्स ही जनरली अशी असतात की बिबट्या पटकन पळून गेलाय, समोरनं पळून गेलाय, बिबट्या समोर येऊन बसून राहिलाय, बिबट्या रिक्षाच्या बाजूला बसलाय, रस्त्याने मोकळा चालतोय न घाबरता वगैरे, हे जनरली होत नाही. हे बिबट्याच्या वर्तनाच्या विपरीत आहे. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल आम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो की नेचर ऑफ सायटिंग काय आहे. जर असं कुठे वाटलं की अगदीच दाट वस्तीतला भाग आहे आणि तो चेक करणं गरजेचं आहे, तर ऑब्व्हियसली टीम लगेच त्या स्पॉटला पोहोचते. टीम स्पॉटला पोहोचून ज्यांनी रिपोर्ट केलाय त्यांच्याकडनं फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन घेतली जाते की कुठे दिसलाय. आपण ह्याबद्दल आता बोललो, त्यामुळे तो खरंच तिथला आहे का नाही, जर एखादा फोटो आला तर सगळ्यात पहिले व्हिज्युअल काही आलंय का ते आम्ही चेक करायचा प्रयत्न करतो. आणि तिकडे स्पॉटला पोहोचून त्याची प्रेझेन्स व्हेरिफिकेशन करतो की खरंच तो प्राणी तिथे होता का नाही. प्राणी उडून तिथे येत नाही, त्यामुळे जर प्राणी एखाद्या भागात असला तर त्याचे पंजे सापडतात, त्याची विष्ठा सापडू शकते, त्याचे कुठेतरी मार्क्स सापडतात, त्याचा मागोवा घ्यायला लागतो. ऑब्व्हियसली त्याला ट्रेंड लोक लागतात, कारण कुत्र्याचे पंजे सुद्धा बिबट्या म्हणून कित्येकदा लोक सांगतात की इथे बिबट्या होता, हा बघा पंजा आहे. सो त्यामुळे ते व्हेरीफाय करणं गरजेचं असतं. आणि फायनली त्याच्यावरनं जे निष्पन्न येतं त्याप्रमाणे लोकांना सेफ्टी प्रिकॉशन्स सांगितले जातात. जर खरंच प्राणी असेल तर काय करा, काय करू नये ह्याच्याबद्दलची माहिती आपण देतो. आणि खरंच जर अशी परिस्थिती आली जिथे आपल्याला जाणवलं की मनुष्य जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो, तर मग त्या बिबट्याला कॅप्चर करायची कारवाई वन विभागाकडनं सुरू होते आणि आम्ही त्यांना तांत्रिक सपोर्ट पुरवतो. जर हल्ला झाला असेल तर मग कॅप्चरिंगचा विचार केला जातो. फक्त तो दिसलाय म्हणून त्याच्यावर पुढे काही हे होत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की जर फक्त बिबट्या दिसलाय म्हणून जर बिबट्या पकडायला लागले तर आज दिवसाला 10 बिबटे पकडायला लागतील. कारण सगळ्या बाजूने पुण्याच्या आजूबाजूला लेपर्ड्स आहेत आणि बिबटे आहेत आणि ते जगत आलेले आहेत. सो त्यामुळे कुठेतरी हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण त्यांच्याबरोबर स्पेस शेअर करतोय. कुठेतरी 20 वर्षापूर्वी जिथे सोसायटी नव्हती आज तिथे सोसायटी आहे, तिथे बिल्डिंग आहे, पण त्याच्याच लगत आज शेती पण आहे. सो त्यामुळे हे ऍक्सेप्टन्स गरजेचं आहे की आपण ज्या वेळेला विस्तार करतोय त्यावेळेला कुठेतरी तिथे रहिवासी जे प्राणी आहेत ते तिथे असणार आहेत आणि त्यांच्या बरोबर सहजीवन कसं करता येईल त्याच्याकडे फोकस करणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे जी सिच्युएशन आहे, आपल्याला बिबटे ते आपल्यावर अटॅक करणारे याच नजरेतून आपण त्यांच्याकडे बघतोय, बरोबर. त्याच्यामुळे अशी मागणी होतीये की आता त्यांना ट्रॅपच करा, त्यांना आयदर रिलोकेट करा किंवा मग त्यांच्यावर काहीतरी कार्यवाही करा. तर या केसेसमध्ये जर आपण बिबट्यांना पकडायचं झालं तर आपल्याकडे पिंजऱ्यांची संख्या कमी पडतीये. मला असं वाटत नाही की पिंजऱ्यांची संख्या कमी पडतीये. योग्य ठिकाणी जिथे गरज आहे तिथे जर पिंजऱ्यांचा वापर केला तर पुरेसे पिंजरे आहेत. वन विभाग सक्षम आहे त्या बाबतीत. वन विभागाबरोबर काम करणाऱ्या आमच्यासारख्या ज्या संस्था आहेत त्या एकत्रपणे काम करून हे काम ऑलरेडी करत आहेत. पण कारण मागणी प्रत्येक दिसलेल्या बिबट्याला पकडण्याची आहे तर ऑब्व्हियसली त्याच्यासाठी तेवढे पिंजरे असणं शक्य नाहीये, कारण किती बिबटे आहेत हेच माहित नाही, त्यामुळे किती पिंजरे लागणार आहेत हे कळू शकत नाही. पण योग्य ठिकाणी वापरला तर पुरेसे पिंजरे आहेत. ग्राउंडवरची ऍक्च्युअल परिस्थिती आता सध्या कशा पद्धतीचे, म्हणजे लोकांचे फोन येतात, याच्यामध्ये फेक कॉल पण असू शकतात, म्हणजे त्यात शंका नाही येते, तुमचं कामच हे व्हेरीफाय करून मग पुढे हे करणं. पण जेव्हा कॉल येतो आणि तुम्ही तिथे पोहोचता तेव्हा लोकांच्या रिॲक्शन्स कशा असतात आणि त्या परिस्थितीत ती सिच्युएशन हँडल करणं किंवा ते काम करणं. सो कुठेतरी रॅपिड रिस्पॉन्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जलद प्रतिसाद, हा कुठेतरी गरजेचा असतो. जेव्हा खरंच एखाद्या माणसाला बिबट्यासारखा प्राणी दिसतो जो त्याने कधीच बघितलेला नसतो किंवा फक्त टीव्हीवर बघितलेला असतो, तर साहजिक आहे की भीती वाटणं हे नक्कीच साहजिक असतं. सो आम्ही त्या स्पॉटला पहिले पोहोचतो त्यावेळेला आम्ही चेक करतो की सिच्युएशन काय आहे, सिच्युएशन खरंच धोकादायक आहे का, कुठेतरी क्रॉस होताना बिबट्या दिसलाय किंवा असं कुठेतरी गेलाय आणि आजूबाजूचा परिसर कसा आहे, बिबट्याला लपायला जागा किती आहे, तो कुठे जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टी बघतो आणि त्या मग लोकांना आम्ही कम्युनिकेट करतो की त्याचं इथे येण्याचं कारण काय असू शकतं, तो इथे दिसण्याचं कारण काय असू शकतं, कशामुळे येतो. कित्येकदा हे खाद्यासाठी असतं, कित्येकदा कोंबड्या असतात, वासरं असतात, बकऱ्या असतात, कुत्री असतात. सो त्याच्यासाठी तो कधीतरी तिथे आलेला असतो. सो ते फॅक्टर जर ॲड्रेस केले तर कुठेतरी त्याचा जवळ येण्याचा भाग आपण कमी करू शकतो. सो या गोष्टी आम्ही लोकांना समजवतो आणि बऱ्याचदा लोकांना ते पटतं सुद्धा. कधी कधी काय असतं, योग्य माहिती ही त्या वेळेला सांगणं गरजेचं असतं आणि मग कित्येक अनुभव आम्हाला असेही आलेले आहेत की लोकांना हे कळलंय, पटलंय आणि मग 2-2, 2.5 वर्ष, 3-3 वर्ष झाले आज की एखाद्या परिसरात बिबट्या आहे पण तिथे एकही घटना घडलेली नाहीये, कारण लोकांनी थोडेसे
त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल केलेले आहेत आणि त्यांनी ते ऍक्सेप्ट केलंय की इथे बिबट्या आहेत. या मुद्द्यावर आपण येणारच आहोत, पण इन केस जर जिथे आहे लोकेशन समजलं आहे आणि त्या बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि त्याला आता कॅप्चर करायची वेळ आली आहे, तर ते बिबट्याला पकडण्याच्या ट्रिक्स आणि हे काय काय असतात? सो प्रत्येक बिबट्याचा स्वभाव पण बऱ्यापैकी वेगळा असतो. काही ठोकताळे सारखे असतात, पण सगळ्यात पहिले तो करेक्ट बिबट्या आयडेंटिफाय करणं याच्यापासून सुरुवात होते. जर हे प्रूव्ह झालंय की तो हल्ला झालेला आहे तो बिबट्यामुळे आहे, तर पहिले हे चेक केलं जातं की तो ऍक्सिडेंटल अटॅक आहे का तो प्रोवन अटॅक आहे का, तो डेलिबरेटली केलेला म्हणजे मुद्दाम केलेला हल्ला आहे. याचं उदाहरण पण म्हणजे पडवीमधनं मुलाला उचलून नेणं, दिस इज नॉट नॉर्मल. सो या हल्ल्यात असं म्हणलं पाहिजे की बिबट्या त्या मुलासाठीच आला होता, पण उसामध्ये कुठेतरी मूल खेळतंय आणि चुकून हल्ला झाला आणि त्या एरियामध्ये आधी कुठलीच हिस्ट्री नाहीये, तर याचा अर्थ हा कुठेतरी ऍक्सिडेंटल अटॅक पण असू शकतो. कित्येकदा ज्या वेळेला ऍक्सिडेंटल अटॅक होतात त्यावेळेला बिबट्या ते शरीर सोडून पण पळून जातो, कारण त्याला पकडल्यानंतर हे जाणवतं की अरे हे नॉर्मल प्रे नाहीये, हे माझं नैसर्गिक खाद्य नाहीये. असं होतं आणि कित्येकदा असं होतं की ज्यावेळेला त्यांना ते जाणवतं ते सोडून देतात. अर्थात जेव्हा बिबट्या धरतो तेव्हा त्याचे दात इतके तीक्ष्ण असतात की कित्येकदा त्या वुंड्स डीप होतात आणि कधी कधी त्याचा आउटकम पॉझिटिव्ह किंवा चांगला होत नाही आणि कधीतरी जीव जातो. पण पहिले तर व्हेरिफिकेशन हे असतं की ऍक्सिडेंटल आहे का प्रोवन किंवा नोन प्रॉब्लेम अॅनिमलचा अटॅक येतो. त्याच्यानंतर त्याचा पॅटर्न बघितला जातो की तो साधारण कुठल्या एरियामध्ये जास्त ऍक्टिव्ह आहे. अशा घटना जर मी म्हणलं त्याप्रमाणे की हे पटकन कळण्यासाठी कित्येकदा असं होतं की शॉर्ट स्पॅनमध्ये 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये जेव्हा 2-3 घटना घडतात तेव्हा इट इज अ क्लिअर इंडिकेटर की कुठेतरी प्रॉब्लेम अॅनिमल आहे. सर, जेव्हा अटॅक होतो तेव्हा एकतर अपघाताने असेल तर तुम्ही म्हणालात की तो प्राणी मनुष्यावर अटॅक केला आणि त्याच्या लक्षात आलं की हा माणूस हे आपलं खाद्य नाही आहे, तर तो सोडून जातो, हे एका केसमध्ये घडतं. पण असंही होतं का की त्याने आता जिथे जिथे इन्सिडेंट झाले तिथे मानवाचे शरीर खाल्लेले आहेत? सो तो बऱ्याचदा एक संकेत असतो ज्याने आपल्याला कळतं की तो प्राणी खरंच प्रॉब्लेमॅटिक आहे का नाही. कित्येकदा असं घडतं की जेव्हा अनवधानाने किंवा अपवादाने या घटना घडतात आणि प्राण्याला कळतं की हे माझं खाद्य नाही आणि मी चुकून पकडले, तो कित्येकदा ते सोडून पळून जातो. घटना जर वारंवार घडल्या किंवा कोणाच्या लक्षात आलं नाही, कित्येकदा घटना घडत असताना व्यक्ती बरोबर कोणी जरी असलं, आता ज्या लहान मुलांच्या घटना घडल्या होत्या त्यांच्या बरोबर कोणीतरी होतं, त्यामुळे लगेचच त्यांच्यावरती त्याचा मागोवा घेतला गेला आणि त्या बॉडीज रिकवर केल्या गेल्या. त्यांचे हे पण त्यावेळेला ह्या सगळ्या कारण त्या इतक्या शॉर्ट स्पॅनमध्ये झाल्या आणि त्या ठराविक भागाच्या आजूबाजूलाच झाल्या, म्हणून वी वर एबल टू कन्क्लूड दॅट दिस इज वन इंडिव्हिज्युअल, एखादा प्राणी आहे जो हे करतोय. कित्येकदा असं होतं की जर कोणाच्या लक्षात नाही आलं, व्यक्ती जर एकटी असेल आणि तो हल्ला ज्या वेळेला होतो किंवा असं, तर कधीतरी असं होतं की जेव्हा बॉडी सापडली जाते तेव्हा आपल्याला कळतं की बॉडी खाल्ली आहे का नाही खाल्ली आहे. आता केवळ तो एकमेव फॅक्टर होत नाही हे कळायचा की म्हणजे तो प्राणी प्रॉब्लेमॅटिक आहे का नाही, कारण एकदा जर त्या व्यक्तीला भक्ष्य म्हणून त्या प्राण्याने बघितलं तर मग तो जसं बाकी भक्ष्यांबरोबर करतो तसं तो त्याला खातो. कित्येकदा आता ज्या डेड बॉडीज मध्ये अवयव मिसिंग होते, काही केसेसमध्ये होते, काही केसेसमध्ये जिथे कळलं नाही तिथे, काही केसेसमध्ये लगेचच लोकांकडनं कळलं होतं आणि त्या रिकवर झाल्या गेल्या, त्यामुळे तो अवधीच मिळाला नाही प्राण्याला. पण पास्टमध्ये नॉट जस्ट अबाउट या पर्टिक्युलर इन्स्टन्सेसमध्ये, पण पास्टमध्ये तो एक इंडिकेटर असतो ज्याने आपल्याला कळतं की जर शरीराचा कुठला अवयव खाल्ला गेलाय त्याचा अर्थ त्या प्राण्याला डेंजरस म्हणण्यापेक्षा त्या प्राण्याला आता बेसिकली हे कळलंय की हे पण एक खाद्य असू शकतं आणि कुठेतरी जरी त्यावेळेला झालं नसेल तरी कुठेतरी त्याचं परिवर्तन होऊ शकतं या बिहेवियरल चेंज मध्ये की तो मनुष्याकडे भक्ष्य म्हणून बघायला लागतो. या केसमध्ये मारण्याशिवाय पर्यायच नाही असं नाहीये ऍक्च्युली. आता धुळ्याला जी घटना घडलेली मी सांगितलं त्या बिबट्याला आपण यशस्वीरित्या अलाइव्ह कॅप्चर केलं होतं. पण कधी कधी असं होतं की जर घटना वारंवार घडतायत, फ्रिक्वेन्सी खूप वाढलेली आहे आणि बिबट्याला पकडणं म्हणजे बेशुद्धीचं औषध देणं, ह्याला पण एक प्रोसेस असते. ठराविक शरीरावरच्या ठराविक भागावरती तो डाट बसायला लागतो तरच तो प्राणी
जे की बंदुकीतनं गोळी मारणं इतकं सोपं नसतं. सो त्यामुळे पहिला प्रयत्न हा ऑलवेज तोच असतो. आत्ताच्या वेळेला सुद्धा जुन्नरला पहिला प्रयत्न हाच होता की त्या प्राण्याला आधी ट्रँक्युलाइज करून, कारण डॉक्टर सुद्धा तिथे होते आणि त्याला ट्रँक्युलाइज करून पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण कारण ते शक्य झालं नाही आणि घटना इतक्या फ्रिक्वेन्सीने घडल्या होत्या. ॲज अ बॅकअप ऑप्शन, सो तुम्ही जर ती ऑर्डर बघितली त्याच्यात पण असंच असतं की ऑलवेज फर्स्ट attempt is to try and capture the animal. If capture is not possible because of some reason, then eliminate the animal हा ऑप्शन येतो. सो तोच जनरली बघितला जातो. सो ऑलवेज पहिला पर्याय हा प्राण्याला पकडणं हाच असतो सेफली, आणि कुठेतरी लाईफ टाईम केअर सेंटरमध्ये किंवा कुठेतरी अशा भागात जिथे तो परत सोडला जाणार नाही हे केलं जातं. ते नाही शक्य झालं तर कधीतरी अशी ऑर्डर येते जिथे त्याला एलिमिनेट करावं लागतं. हां, आणि प्रूव्हन अटॅक आहे, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला, प्रूव्हन अटॅक आहे प्लस त्याला सेफली कॅप्चर केलं आहे, तर या केसमध्ये त्या बिबट्याला मारता येतं त्याला कॅप्चर करून. मग त्याचं काय, म्हणजे त्याचं रिहॅबिलिटेशन केलं जाऊ शकतं? सो जनरली आपल्याकडे म्हणजे तो हिंस्त्र झालेला आहे, त्याला पुन्हा तुम्ही या मोडमध्ये आणायचं. सो मी तुम्हाला एक त्याचा समीकरणचा प्रश्न विचारतो की जेव्हा एखाद्या माणसाने खून केलाय हे आपल्याला कळतं आणि तो माणूस पकडला जातो, त्याचा अर्थ दरवेळेला त्याला फाशीची शिक्षा होईलच असं नाही. कधी कधी जन्मठेप होते आणि तो आजीवन एखाद्या जेलमध्ये राहतो. तसंच सेम या बिबट्यांबरोबर पण होतं. ज्यावेळेला असे बिबटे पकडले जातात, प्रोव्हन लेपर्ड्स, दे आर पुट इन टू फॅसिलिटीज, अशा ठिकाणी ते ठेवले जातात जिथे ते लाईफ टाईम केअर त्या फॅसिलिटीत राहतात, कारण तो प्राणी बिहेवियरली अनफिट असतो रिलीज करण्यासाठी. सो अशा फॅसिलिटीजमध्ये ते बिबटे ठेवले जातात. पकडला गेलाय सेफली तर मग त्याला मारायची काही गरज नाहीये, कारण मनुष्य आणि प्राण्यामध्ये तो एक फरक असतो की कित्येकदा प्राणी ते गरज म्हणून करत असतो. केवळ मला आवडतंय किंवा आता माणूस दिसतोय म्हणून ह्याला मारून बघू असं नसतं ते. त्यामुळे इट इज मोर ऑफ दॅट काइंड ऑफ रिहॅबिलिटेशन वेअर इट स्टेज इन अ लाईफ टाईम केअर फॅसिलिटी, आणि जर शक्य नसतं त्यावेळेला फक्त त्याला एलिमिनेट करावं लागतं. अशी संख्या किती असू शकेल साधारण? महाराष्ट्रामध्ये तर आता जेवढी अशी रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत, जुन्नरलाच माणिकडोलात असं एक सेंटर आहे, तिथे बऱ्यापैकी बिबट्यांची संख्या आहे जे बऱ्यापैकी अशा सिच्युएशन मधनं पकडले गेले असतात किंवा पकडले गेले जातात. आमच्या संस्थेकडे आज जवळजवळ हे सगळे केवळ, आणि परिस्थिती वेगवेगळी असते. एक परिस्थिती अशी असेल की तो अशा कुठल्या तरी हल्ल्यातनं किंवा प्रॉब्लेमॅटिक बिहेवियर मधनं पकडला गेलाय. कधी कधी परिस्थिती अशी असते की कारण त्या बिबट्याला परत सोडलं जाऊ शकत नाही. लहानपणी ऊसाच्या शेतामध्ये पिल्लं सापडल्यावर आई बरोबर पुनर्मिलन करायचा प्रयत्न केला, जे की झालं नाही काही कारणास्तव. आई नव्हती किंवा घाबरली किंवा डिस्टर्बन्स इतका झाला होता. ती पिल्लं ज्या वेळेला सेंटरमध्ये येतात त्यावेळेला आजची परिस्थिती अशी आहे की अनफॉर्च्युनेटली असे बिबटे परत रिलीज करणं हे शक्य होत नाही, आणि त्या बिबट्यांना वाईल्ड इन्स्टिंक्ट ठेवून रिलीज करणं हा पण एक रिसोर्स वाईज चॅलेंज असतो. सो असे लेपर्ड्स पण लाईफ टाईम केअर सेंटरमध्ये राहतात. सो आमच्या संस्थेकडेच आत्ता तसं बघायला गेलं तर तसे 6 लेपर्ड्स आमच्याकडे आहेत जे लाईफ टाईम केअरमध्ये आहेत, ज्यांचं पुनर्मिलन झालं नाही किंवा जे इतर कुठल्या तरी संस्थेकडे होते आणि काही कारणास्तव ते ट्रान्सफर केले गेले कारण जागा नाहीये. तर सो अशा ठिकाणी ते बिबटे मग लाईफ टाईम केअर ठेवायला लागतात. पण मग त्यांचं लाईफ टाईम केअरिंग, आपण एका बिबट्याबद्दल बोलू, त्याचं काय खर्च असेल साधारण? त्याचं जेवढं आयुष्य आहे तेवढ्यापर्यंत जर त्याला सांभाळायचं अशा पद्धतीने, तर त्याचं खाद्य असेल किंवा इतर गोष्टी, त्याच्यासाठी तर एन्व्हायरमेंट ठेवणं सेफ. सो वाईल्ड लेपर्ड जो असतो तो वाईल्डमध्ये म्हणजे निसर्गामध्ये बिबट्या हा 11-12 वर्ष हा चांगला, म्हणजे जर तो सक्सेसफुल लाईफ असेल तर बऱ्यापैकी नरांमध्ये पण एकमेकांमध्ये भांडणं होतात, त्याच्यात बिबट्याला पण मारतो कित्येकदा, कारण जागेची कॉम्पिटिशन असते त्यावेळेला वगैरे, तेव्हा ते लवकरच हे होतात. पण कॅप्टिव्हिटीमध्ये हे बिबटे जास्त काळ जगू शकतात कारण कॉम्पिटिशन नसते, त्यांना खाद्य वेळच्या वेळी मिळत असतं वगैरे. सो खर्च असा सांगायला गेला तर साधारणपणे एका बिबट्यासाठी महिन्याला, कारण त्याच्यात केवळ खाद्य नसतं, त्याच्यात ते खाद्य देणाऱ्या एका व्यक्तीचा पण वेळ इन्व्हॉल्ड असतो, ते त्यांची काळजी घेत असतात, त्याच्यासाठी साजेसं असं एन्व्हायरमेंट तयार करून देणं. आणि हे का आपण करतो, कारण तो जेवढा स्ट्रेस फ्री राहील तेवढा तो बेटर असतो. स्ट्रेस कमी करायचं कारण हे पण एक असतं
की जेवढा प्राणी स्ट्रेस्ड, मनुष्याचं पण तसंच आहे, जेवढा तो स्ट्रेस्ड तेवढे त्याला रोगराई जास्त होतात. सो जेवढा स्ट्रेस फ्री प्राणी तेवढे त्याचे बाकी कॉम्प्लिकेशन्स पण कमी होतात. सो त्यामुळे हे सगळं ओव्हरऑल करण्यामध्ये साधारण इट ऑल डिपेंड्स, पण एक 15,000 ते 20,000 रुपयाचा महिन्याला खर्च येऊ शकतो फॉर वन लेपर्ड. आणि त्यामुळे इट इज ऑल अबाउट रिसोर्सेस अँड कपॅसिटी एज वेल, विच इज इम्पॉर्टंट. ते आपण लक्षात घेणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे मी जो पुनर्मिलनाचा एक उदाहरण दिलं की पिल्लं ज्या वेळेला सापडतात ती आई बरोबरच राहिली तर ती शिकतात सुद्धा, जे योग्य त्यांना शिकलं पाहिजे ते. आणि ओव्हरऑल या संसाधनांवरचा पण जो ताण येतो तो आपण कमी करू शकतो. म्हणजे नॅचरली त्यांचं वेलबिंग जे व्हायला हवंय तर ते यातच आहे की त्यांनी तिथे जाणं आपल्या आईसोबत. करेक्ट. आणि तीच त्यांना योग्य शिकवू शकते. कारण एकदा का ते सेंटरमध्ये आले की ते शिक्षण देणं पण तेवढंच कठीण असतं. आणि जरी ते आपण उदाहरणार्थ धरून चालूया हायपोथेटिकली ते दिलं तरी सुद्धा परत ते प्राणी जाणार कुठे? कारण आपण आत्ताच एवढा वेळ बोललो की महाराष्ट्रात सगळीकडेच बिबटे आहेत, त्यामुळे कुठे तो बिबट्या परत रिलीज करणार आणि परत त्याचं वर्तन तेवढं 100% आईने शिकवल्यासारखं झालंय का आणि होतंय का हे पण लक्षात घेणं गरजेचं असतं. हे जे हल्ले झाले त्याच्यामध्ये नर आणि मादी असं काही प्रमाण आढळलंय का की मादीचं प्रमाण जास्त आहे? कारण शेतामध्ये मादी येते आहे बिबट्यांना म्हणजे पिल्लांना जन्म देण्यासाठी आणि मग ती अटॅकिंग पोझिशनमध्ये येते कारण तिला याची भीती वाटते की आपल्या पिल्लांना काही हे होईल. असे काही सिच्युएशन्स पण आहेत का? नाही, ऑनेस्टली असं काही पिनपॉइंट करण्यासारखं नाहीये की ठराविक मेल किंवा फिमेलच हे करतात. इट्स ऑल अबाउट सिच्युएशन, परिस्थितीवरती अवलंबून असतं. आणि बऱ्याचदा या घटना मी म्हणलं त्याप्रमाणे अर्धवट शिकलेल्या किंवा तरुण बिबट्यांकडनं जास्त घडतात कारण त्यांना तेवढी जाण आलेली नसते. कदाचित मी म्हणलं तसं आपल्याला माहित नाही, पण कदाचित त्या जागी तो बिबट्या आलाच नसता जर तिथला रहिवासी बिबट्या ऑलरेडी असता. काय माहिती की जर तो बिबट्या काढला असेल आणि तो नवीन आला असेल आणि त्यातनं या घटना, वी डोंट नो दिस. सो त्यामुळे हे आपल्याला माहित नाहीये. पण जनरली असं म्हणतात की ते डिस्पर्सिंग, आपली जागा एस्टॅब्लिश करणारे थोडेफार कमी शिकलेले इंडिव्हिज्युअल्स हे थोडेफार जास्त असतात. मग ती नर असेल किंवा मादी असेल, इट डझंट मॅटर. इनफॅक्ट हा जो एक समज आहे की पिल्लं आहेत म्हणजे मादी आक्रमक होणार आणि हल्ला करणार, हे तेव्हा खरं असतं जेव्हा पिल्लं तिथे आहेत आणि तुम्हाला बिबट्या दिसतोय, बिबट्याने वॉर्निंग दिली आहे की मी इथे बसलेली आहे आणि नका येऊ, आणि तरी आपण जवळ गेलो तर ती आक्रमक होते. म्हणजे बिबट्या काय, ती मांजर आणि कुत्रा सुद्धा करेल जे रस्त्यावरती असतात, आणि जर अनोळखी माणूस जवळ गेला तर ते पण अंगावर जातात. पण पिल्लं एकदा सापडल्यानंतर आमच्याबरोबर इतक्या घटना कित्येकदा घडल्या आहेत की आम्ही ज्या या पुनर्मिलनाच्या प्रोसेससाठी जातो आणि रियुनियनसाठी तो त्याचा एक ठराविक सेटअप असतो, कॅमेराज लावतो, मेक शुअर करतो की आम्ही जितका कमी डिस्टर्बन्स करता येईल तितका करतो. तर कित्येकदा असं झालेलं आहे की ती पिल्लं ठेवली आहेत आणि 10व्या मिनिटाला रियुनियन झालेलं आहे, आई आली आणि पिल्लू उचलून घेऊन गेली. याचा अर्थ आई तिथेच बसून असते, तिथेच बघत होती आम्हाला आम्ही हे सगळं करत असताना, आणि तिने त्यावेळेला आमच्यावर हल्ला केला नाही. सो असे ते ॲनिमल्स डोंट वर्क लाईक दॅट. लाईफ इज व्हेरी सिम्पल फॉर देम. त्यांच्या मूलभूत गरजा आणि आपली प्रजाती पुढे वाढवणं एवढ्यातच त्यांचं आयुष्य सीमित असतं. ते असे लक्षात ठेवू शकत नाहीत, सूड उगवू शकत नाहीत. ते फक्त रिॲक्ट करतात सिच्युएशन्सना, आणि जशी घटना तसे त्यांचे रिॲक्शन्स असतात. आत्ता हल्ले खूप वाढल्यामुळे ना ऑलरेडी संभ्रम इतका जास्त आहे. या केसमध्ये तात्पुरता उपाय म्हणून लोकांनी जर समोर दिसला बिबट्या तर काय करायला हवंय आणि काय टाळायला हवंय? सगळ्यात महत्त्वाचं, बिबट्या ज्या वेळेला समोर दिसतो त्यावेळेला ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जेवढे आपण थबकतो तेवढाच तो बिबट्या पण थबकतो आपल्याला बघून. तोही माणसाला अवॉइड करायचा प्रयत्न करत असतो, पण सैरावैरा न पळता, इकडे तिकडे न धावता. कारण कित्येकदा हे जे प्राणी आहेत, परत एकदा इफ यू गो बॅक टू देअर नॅचरल हिस्ट्री, हे प्रेडेटरी प्राणी आहेत. सो त्यांचं भक्ष्य नैसर्गिकरित्या हे त्यांच्यापासून पळतं. सो ज्या वेळेला मनुष्य इकडे तिकडे पळतो ती कुठेतरी ट्रिगर रिॲक्शन होऊ शकते, प्राणी बिचकू शकतो आणि मला काहीतरी होईल या भीतीने कुठेतरी तो अटॅक करू शकतो. सो त्यामुळे अशी घटना घडते. त्यावेळेला थोड्याशा मंद पावलाने मागे सरकणं, इनफ जागा क्रिएट करणं, आणि 99.99% तो प्राणी स्वतःच निघून जातो जेव्हा त्याला कळतं की जागा झालेली आहे त्यावेळेला. सो इकडे तिकडे पळू नका, आरडाओरडा करू नका अचानकपणे एकदम, कारण त्याने तो प्राणी बिचकू शकतो बऱ्यापैकी. सो जेवढं काम अटॅकिंग मोड मध्ये येतो जाऊ शकतो, म्हणजे दरवेळेला तो अटॅकिंग मोड मध्ये जाणार नाही. बऱ्यापैकी प्राणी जे असतात ते अटॅक तेव्हा करतात जेव्हा ते कॉर्नर्ड असतात, जेव्हा त्यांना असं वाटतं की मला पळता येत नाहीये या परिस्थितीतनं. सो स्वसंरक्षणासाठी कधीतरी तो प्राणी हल्ला करू शकतो. सो ते टाळण्यासाठी, आणि हे गणित हे रस्त्यावरच्या कुत्र्यासाठी पण तेवढंच सेम आहे. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं तर कुठलाही प्राणी हा जर कॉर्नर केला गेला, त्याला असं कळलं की मला पळता येत नाहीये,
तर प्राण्यांच्या फाईट आणि फ्लाईट अशा दोनच रिस्पॉन्सेस असतात. फ्लाईट म्हणजे पळून जाणं आणि फाईट म्हणजे असलेल्या परिस्थितीबरोबर झुंज करणं. सो आपण जर त्याला फ्लाईट ऑप्शन दिला, तेवढी जागा दिली, तेवढे मागे सरकलो, तर तो 99% स्वतःच पळून जातो. सो जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहणं. अगदीच बिबट्या समोर आला तर कित्येकदा असं सांगितलं जातं की आपले हात जर शरीराच्या वरती ठेवले आपण, तर बिबट्याला पण असं जाणवतं की हा समोरचा व्यक्ती मोठा आहे आणि आपोआपच, कारण मी म्हणलं त्याप्रमाणे तो खूप कॅल्क्युलेटेड प्राणी आहे. तो असा कुठेही अंधाधुंद हल्ला करत नाही. सो त्यामुळे ज्याला ते जाणवतं की समोरचं काहीतरी आहे जे माझ्यापेक्षा खूप मोठं आहे, तो स्वतःच पळ काढायचा प्रयत्न करतो, शिरकाव करायचा प्रयत्न करतो, कारण तो खूप बुजऱ्या स्वभावाचा प्राणी आहे. सो हे एन्काउंटर त्याच्यासाठी पण तितकंच थपकवणारं असतं आणि तो पण पळून जायचा प्रयत्न करत असतो जेवढे आपण करत असतो. हे सगळं म्हणणं सोपं आहे आणि करणं बऱ्यापैकी कठीण आहे, पण हाच राईट रिस्पॉन्स आहे जेव्हा अशी कुठली घटना घडते त्यावेळेला. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. जर अचानक तुम्हाला बिबट्या दिसला तर दोन्ही हात वर करून आपल्या शरीराचा आकार मोठा करण्याचा प्रयत्न थोडक्यात करायचा आहे आपल्याला. आणि काय टाळायला हवं आहे? मी म्हणलं त्याप्रमाणे की सडन मुवमेंट्स टाळल्या पाहिजेत, इकडे तिकडे पळणं टाळलं पाहिजे. जर तो असेल तर आजकाल ते पण भरपूरदा होतं की सगळ्यांच्याकडे फोन असतो, तर बिबट्या दिसलाय तर आता त्याच्या मागे जाऊन त्याचे फोटो काढायचे, त्याचा व्हिडिओ काढायचा, हेही हल्ली भरपूरदा होतं आणि त्याने सुद्धा कित्येकदा त्याला कळतंय की माझा कोणीतरी पाठलाग करते म्हणल्यावर सुद्धा होऊ शकतं. सो बेसिकली रिस्पेक्ट डिस्टन्स, त्या प्राण्याला त्याची जागा द्या आणि दॅट इज ऑल दॅट इज निडेड. कुठल्याही आतताई रिॲक्शन देऊ नका आणि त्याप्रमाणे तुम्ही सेफ राहू शकाल. ह्या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग किती महत्त्वाचा असतो? तशा काही केसेस आहेत का की तुम्हाला काही वेगळे अनुभव आलेत हे करताना? अगदीच, म्हणजे 100% स्थानिकांच्या सहभागाशिवाय ही कामं होऊच शकत नाही, कारण ऍक्च्युअल ग्राउंड इन्फॉर्मेशन हे स्थानिक लोकच देतात. वन विभाग, आमची टीम 24 तास प्रत्येक मिनिटाला सगळ्या ठिकाणी उपलब्ध असू शकत नाही. त्यामुळे स्थानिक लोकांकडनं जे रिपोर्ट येतात त्याच्यावरच आम्ही, सो ते रिपोर्ट जर जेन्युअन असतील तर काम सोपं होतं. ते रिपोर्ट जर अफवा असतील तर मग मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे तेवढ्या यंत्रणा सगळीकडे स्प्लिट होतात आणि मग खरं काम कुठेतरी कमी होऊन जातं. ऑल्सो आम्हाला कित्येक असे अनुभव आलेले आहेत की ज्या वेळेला लोकांना योग्य ती जनजागरूकता केली जाते, या प्राण्याची कारणं का तो तिथे आहे हे सांगितलं जातं, त्याचा कसा डायरेक्ट तुम्हाला धोका नाहीये हे सांगितलं जातं. बऱ्यापैकी केसेसमध्ये मी म्हणलं तसं की अगदी 0.1% सिच्युएशन्स अशा असतात जिथे तो प्राणी खरंच घातक झालेला असतो, बाकी ठिकाणी तो केवळ तिथे असतो. सो त्यामुळे हे जर आपण लोकांना सांगू शकलो तर, आम्ही कित्येक उदाहरणं अशी बघितलेली आहेत की आता रिसेंट 1-2 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे की हिंजेवाडीपासून थोडंसं लांब जे ऊस क्षेत्र आहे त्या ऊस क्षेत्रामध्ये बिबट्याची काही पिल्लं सापडली होती. पण तिथे बिबट्या आहे हा वावर काही महिन्या अगोदरच रिपोर्ट झाला होता की तिथे बिबट्या दिसतोय वगैरे. सो वन विभागाने आणि आमच्या टीमने तिथे अनेक जागरूकतेची सत्र घेतली, त्याचं कारण सांगितलं आणि मग कापणीच्या वेळेला ज्या वेळेला पिल्लं सापडली त्यावेळेला तो शेतकरी आमच्या टीम बरोबर 2 रात्र बसून होता त्या पिल्लांचं त्या मादी बरोबर रियुनियन करण्यासाठी, कारण मादी जवळपासच असते. सो त्या पिल्लांचं मादी बरोबर पुनर्भेट घडवणं हे त्या सिच्युएशन मध्ये जेव्हा केलं जातं त्यावेळेला तो स्वतः शेतकरी, ज्याचं शेत होतं तो तिथे बसून होता. सो जागरूकतेचा नक्कीच फायदा होतो, केवळ ती जागरूकता केली गेली पाहिजे आणि लोकल कम्युनिटीजचा खूप सपोर्ट याच्यामध्ये होतो. जर तो योग्यरित्या त्यांना इन्फॉर्मेशन दिली आणि त्यांनी सहकार्य केलं तर नक्कीच काम सोपं होऊ शकतं आणि पुढे कुठलीही अशी कॅज्युअलिटी होणं आपण टाळू शकतो. आता त्या भागात अनेक अजून बिबटे पण राहतात, सो त्यामुळे योग्य बिबट्या आधी शोधणं हे गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी ट्रॅप कॅमेरेज असतात, त्याच्यासाठी लाईव्ह मॉनिटरिंग कॅमेरेज लावले जातात, पगमार्क्सचा अभ्यास केला जातो. बऱ्यापैकी पगमार्कवरनं पण कळतं, इंडिव्हिज्युअल ॲनिमल आयडेंटिफाय करू शकतो आपण ठराविक ठिकाणी. बरं, या प्राण्याचा स्वभाव असा असतो की एखाद्या ठिकाणी जर त्याने भक्ष्य मारलं तर तो त्या ठिकाणी परत येतो. सो त्यामुळे हा पण एक फॅक्टर असतो की जिथे हल्ला झालेला असतो तिथे जवळ कुठला बिबट्या पहिले येतोय. तसं जसं गुन्हेगाराला शोधायची प्रक्रिया असते तसंच हळूहळू नॅरो डाऊन करून यू कम टू अ पॉइंट वेअर सायंटिफिकली यू आयडेंटिफाय, तुम्हाला शास्त्रीयरित्या आयडेंटिफाय करता येतं की तो कुठला प्राणी आहे आणि मग परिस्थितीनुसार त्याला ट्रॅपकेज लावून पकडायचा का त्याला ऍक्टिव्हली एखादं वासरू किंवा एखादं बकरी ठेवून त्याला तिथे येऊ द्यायचं आणि मग त्याला डार्ट करून पकडायचं हे ठरवलं जातं. पण या सगळ्याला एक इम्पॉर्टंट मुद्दा फक्त, या सगळ्यामध्ये वन विभागाची जेव्हा परवानगी येते तेव्हाच हे केलं जाऊ शकतं आणि ती परवानगी याच बेसिसवरती येते की तो आयडेंटिफाईड ॲनिमल खरंच प्रॉब्लेम ॲनिमल आहे का. पकडण्यासाठीचे सेफ्टी मेजर्स कशा पद्धतीचे असतात तुमचे? म्हणजे
कारण तो आक्रमक होऊ शकतो त्या क्षणाला. सो काय काळजी हां, सो ऑनेस्टली स्पीकिंग पकडण्यासाठीचे जे मी म्हटलं त्याप्रमाणे की आज ड्रोन्स आहेत, आज ट्रॅप कॅमेराज आहेत, सो मनुष्य तिथे उभा राहून तो बिबट्या आयडेंटिफाय करायची आता गरज लागत नाही. सो त्यामुळे बऱ्यापैकी अशी माध्यमं आहेत, आज ऍडव्हान्स टेक्निक्स उपलब्ध आहेत जेणेकरून हे सेफली केलं जाऊ शकतं. आणि मग एकदा तो आयडेंटिफाय झाला की मग एखाद्या ठिकाणी जिथे फेवरेबल वाटतं, जिथे त्याला पकडणं सगळ्यात सोपं होऊ शकतं किंवा जिथे तो सारखा येतोय तिथे मग आयदर ट्रॅप केजेस लावले जातात किंवा मी म्हणलं तसं की एखादं त्याला भक्ष्याचं प्रलोभन देऊन तो जवळ येतो आणि मग त्याला डार्ट करून पकडलं जातं. सो या सगळ्यामध्ये कुठेच प्राण्याबरोबरचा डायरेक्ट संपर्क येत नाही. भूल दिल्यानंतर सुद्धा प्राणी व्यवस्थित भुलीचा त्याच्यावरती असर झालाय का नाही आणि तो झोपलाय का नाही हे बघितल्यानंतरच आणि हे ड्रोनच्या माध्यमातून कन्फर्म करता येतं. आणि मग हाताळताना योग्य सेफ्टी इक्विपमेंट्स वापरणं. हाताने बिबट्या जनरली धरला जात नाही जरी तो भूल दिलेला असला तरी सुद्धा. सो मग त्याच्यासाठी योग्य हलवण्याची यंत्रणा आहे का, पटकन तो पिंजऱ्यात शिफ्ट होतोय का, या सगळ्या गोष्टी त्याचे काही प्रोटोकॉल्स असतात ते फॉलो केले जातात आणि मग हे केलं जातं. सो बिबट्या पकडणारे लोक हे काही सुपर ह्युमन किंवा सुपर पॉवरवाले नसतात. त्याच्यात सायन्स आहे आणि त्या सायन्स मार्फतच ते केलं जातं आणि ॲनिमल अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे या सगळ्यामध्ये. बरोबर. मी हा प्रश्न खरं तर ह्यासाठी विचारला होता कारण आत्ताच्या काळामध्ये खूप व्हिडिओ असे बघितले, शेड पकडून अनेक लोक असे धावत होते आणि बिबट्याला तिथं दाबून पकडण्याचा प्रयत्न करत होते. तर हे किती घातक असू शकते? सो नक्कीच तो प्राणी आफ्टर ऑल जर बघायला गेलं तर तो लार्ज कार्निव्होर म्हणला जातो, म्हणजे मोठ्या हिंस्र प्राण्यांमध्ये येतो. ज्या वेळेला ही आपल्याकडे साधनं उपलब्ध नव्हती आणि अगदीच आणीबाणीची परिस्थिती आली आहे त्यावेळेला कुठेतरी हे करणं ठीक असतं. पण कुठेतरी ही गोष्ट पण लक्षात घेणं गरजेचं आहे की त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्या प्राण्यावरती पण इतका तणाव येतो की ज्याला आपण रेस्क्यू म्हणतो ती प्रक्रिया ऍक्च्युअली रेस्क्यूची होत नाही. मग त्या प्राण्यावरती इतका तणाव येतो की कधी कधी त्या प्रक्रियेत पण तो प्राणी मरतो. सो त्यामुळे ह्या प्रक्रिया करण्यासाठी आता मी म्हणलं त्याप्रमाणे उपकरणं उपलब्ध आहेत, टीम्स उपलब्ध आहेत. आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो, वनविभाग आणि आमची टीम ही सातत्याने हे सायंटिफिकली करायचा प्रयत्न करत असतात, योग्यरित्या करायचा प्रयत्न करत असतात. सो नक्कीच हे धोकादायक ठरू शकतं. ती मांजर नाहीये किंवा तो एखादा कुत्रा नाहीये की जो सहज पकडला जाऊ शकतो किंवा आपण जाळी टाकून पकडू शकतो. सो ह्युमन सेफ्टी ही अटमोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण ज्या वेळेला अशा प्राण्यांचा बचाव करणाऱ्या लोकांवरच जर हल्ला झाला तर अजूनच लोकांचा विश्वास याच्यावरनं कमी होतो की आपण सक्षम आहोत का नाही. सो त्यामुळे इट इज इम्पॉर्टंट की जे लोक हे करतायत ते हे रिस्पॉन्सिबिली करतील आणि ते रिस्पॉन्सिबिली केलं तर इट कॅन बी टोटली सेफ. सर इथे जेव्हा रेस्क्यू केलं जातं बिबट्याला आणि रिहॅबिलिटेशन होत आहे, तुमची संस्थेचं नावच रेस्क्यू आहे आणि संस्थेतर्फे जेव्हा तुम्ही रिहॅबिलिटेशन करता तर रिलोकेशनची जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीची असते? सो तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर सांगतो की आपली जी संस्था आहे रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट ती आज 2007 पासून पुण्यामध्ये कार्यरत आहे. कालांतराने जसे प्रॉब्लेम्स बदलले तसे आमचा अप्रोच पण बदललेला आहे. संस्थेची सुरुवात ही झाली होती कारण त्यावेळेला भटकी कुत्री मांजरी हे भरपूर असायचे. सो सुरुवात तिथून झाली. पण लवकरच आपल्याला असं कळलं 2019 साली वगैरे आपला पूर्ण फोकस आपण वाईल्ड लाईफकडे शिफ्ट केला कारण त्याची गरज होती, ते कमी होते. तोपर्यंत शहरामध्ये बाकी संस्था पण आल्या होत्या ज्या या पाळीव प्राण्यांमध्ये किंवा कुत्रा मांजरांमध्ये काम करत होत्या. सो आमचा संस्थेचा आणि आमच्या कामामुळे आमचा संपर्क बिबट्या या प्राण्यांबरोबर साधारण रोजच्या जीवनातच येत असतो. म्हणजे आकडेवारी द्यायची झाली तर वेगवेगळ्या कारणामुळे जखमी असताना किंवा अनाथ पिल्लं सापडतात आणि त्यांचं पुनर्मिलन करताना किंवा असे शहरात शिरलेत म्हणून पकडताना ह्याच्यात आमच्या पुणे आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी आमची जिथे संस्था कार्यरत आहे तिथे मिळून आम्ही वर्षाला साधारण 150 बिबट्यांचा रेस्क्यू करतो किंवा त्यांना मदत पुरवतो. आणि अशा कित्येक घटना आहेत ज्याच्यात डायरेक्टली प्राण्याला मदत पुरवायची गरज लागत नाही पण माणसांना त्याच्याबद्दलची माहिती देतो. त्या तर असंख्य आहेत अजून. सो त्यामुळे ह्यांच्याशी आमचा संपर्क खूप जवळचा येतो, ह्यांच्या वर्तनाशी, हे कसे वागतात त्याच्याबरोबर. आणि त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की एखाद्या प्राण्याला आपलं मत कलुषित करून टाकणं की सगळी प्रजातीच तशी आहे हे कुठेतरी चुकीचं आहे. त्या प्राण्याला कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे. एक सुंदर वाक्य इंग्लिशमध्ये आहे ज्याला आपण म्हणतो की द डिफरन्स बिटवीन स्केरी अँड ब्युटिफुल इज नॉलेज. आणि ते जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला या प्राण्याची दुसरी बाजू सुद्धा कळू शकते. प्रॉब्लेम्स आहेत आणि ते अड्रेस व्हायची केपेबिलिटी पण आहे आणि ते आपण करतोय. आणि जिथे गरज आहे
तिथे मनुष्याला डेफिनेटली प्राधान्य मिळते जेव्हा मनुष्य हानीचे प्रसंग येतात त्यावेळेला. पण सरसकट एखाद्या प्रजातीला लेबल करणं हे कुठेतरी चुकीचं वाटतं. सर हे जे लेबलिंग तुम्ही म्हणताय ते आता सध्या होतच आहे, नो डाऊट. पण मग बिबट्याच्या बाबतीत आपल्या काही गैरसमजुती तयार झाल्या आहेत का? मला असं वाटतं की कधी कधी आपल्याला त्या प्राण्याबद्दल कमी माहिती असल्यामुळे जी अवेलेबल माहिती आहे त्या माहितीमुळे आपण आपलं मत कलुषित करतो कित्येकदा. म्हणजे आजचा हा जो आपला पॉडकास्ट आहे हा एक खूप मेजर रोल प्ले करणार आहे या प्राण्याबद्दलची माहिती पोचवायला. पण अशा मार्फत आय थिंक इट इज इम्पॉर्टंट की सोशल मीडिया हँडल्स ज्यांचे चांगले रीच आहेत, ज्यांना लोक फॉलो करतात किंवा बघतात, त्यांच्याकडनं कुठेतरी हा मेसेज गेला पाहिजे अबाउट दीज ॲनिमल्स, त्यांची माहिती. म्हणजे सोपी उदाहरणं द्यायची झाली तर पहिलं उदाहरण जे तुम्ही म्हणालात की एकदा रक्ताची चटक लागली की तो मनुष्याकडे जातो का, तर ते तसं नसतं. कित्येकदा बिबट्या म्हणलं की तो हिंस्र प्राणी, आणि हिंस्र प्राणी म्हणजे मनुष्याला बघून दबा धरूनच बसलाय की आता मनुष्य आला की त्याला मारणार. तर केवळ दरवेळेला बिबट्या दिसतो असं नसतं. म्हणजे कित्येकदा आपण बिबट्यांना टीव्हीवरती ज्या वेळेला बघतो, सफारी मध्ये किंवा नॅशनल जिओग्राफिक आणि या सगळ्या चॅनल्सवरती ज्या वेळेला बघतो त्यावेळेला ऑब्व्हियसली तो बिबट्या शिकार करताना आपण बघतो. कारण साधारण दिवसातल्या 24 तासापैकी तो मे बी 3 किंवा 4 तासच हे करतो, पण तो बाकी 20 तास झोपलेला असतो किंवा तो इकडे तिकडे फिरत असतो. पण ते लोकांना दिसत नाही किंवा कळत नाही ऑब्व्हियसली, कारण ते कोण बघणार आहे, झोपलेला बिबट्या टीव्हीवरती कोण बघणार. सो त्यामुळे कुठेतरी या प्राण्याबद्दलची माहिती जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. आज फॉर्च्युनेटली आपण अशा काळात आहोत जिथे इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. इंटरनेट इज सच अन ओपन सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. व्हॉट्सॲपचा वापर ही चांगली माहिती पसरवण्यात केला किंवा या माध्यमांचा वापर ही चांगली माहिती पसरवण्यात केला तर तो नक्कीच बेटर राहील. इनफॅक्ट या सगळ्या घटना घडत आहेत त्याच्यामुळे आत्ता रिसेंटलीच आम्ही आमच्या इंस्टाग्राम हँडल मार्फत आणि या सगळ्या मार्फत एक पोस्ट टाकली होती अबाउट हाऊ टू आयडेंटिफाय फेक अँड रिअल फोटोज, हे जे सगळे पसरत आहेत त्याच्यामध्ये. सो म्हणजे अशा पद्धतीने चांगल्या गोष्टी फॉरवर्ड केल्या तर त्या बेटर राहतील. आज खूप ताकद आहे सोशल मीडियामध्ये. सो हा चांगला बदल पण आपण घडवू शकतो. वी कॅन यूज दिस ॲज अ टूल ज्याचा आपण वापर चांगली माहिती आणि योग्य माहिती पसरवण्यात करू शकतो. सो मला असं वाटतं दॅट इज इम्पॉर्टंट आणि ते करणं गरजेचं आहे. आणि जिथे गरज पडते तिथे आमच्यासारख्या संस्था आणि वनविभाग हे नक्कीच सक्षम आहेत आणि ते नक्कीच मदतीला येतील. पण आपली पण थोडीशी जबाबदारी असते या प्राण्याबद्दल जाणून घेणं आणि त्याच्याबद्दलची योग्य माहिती पसरवणं. सो आता जर सांगायचं झालं तर 2024 साली आम्ही जवळजवळ 7,500 प्राण्यांना मदत पुरवलेली आहे आणि दिवसाचे साधारण 10 ते 15 प्राणी ऍडमिट होतात. सो ज्यावेळेला प्राणी ऍडमिट होतो तो ऍडमिट होण्याची कारणं मोजकीच असतात. आयदर तो जखमी झालाय किंवा तो अनाथ सापडलाय कुठेतरी मानवी वस्तीमध्ये किंवा तो कोणाच्या तरी घरात ठेवलेला प्राणी आहे जो की बेकायदेशीर आहे आणि तो वनविभागाने सीज केलाय. तर अशा परिस्थितीत ते प्राणी येतात. त्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिला पॉइंट हा असतो की त्या प्राण्याला वैद्यकीयरित्या तपासलं जातं. जर तो इंजुरी केसमधनं आला असेल तर की तो हेल्थ वाईज कसा आहे, त्याला काय उपचार द्यायची गरज आहे, ते उपचार पुरवले जातात. उपचारानंतर मनुष्य हॉस्पिटलमध्ये जसं काम होतं एक्झॅक्टली तसंच काम आहे, पण त्याच्यात एक ॲडिशनल स्टेप अशी आहे की मनुष्य बरा झाला की त्याला डिस्चार्ज दिला जातो आणि घरच्यांना सांगितलं जातं की आता तुम्ही यांची काळजी घ्या, हे खायला देऊ नका, हे खायला द्या, ही मुवमेंट करू नका. हे प्राण्यांना सांगता येत नाही. त्यामुळे ते पुनर्वसन करणं गरजेचं असतं की तो स्वतःचं खाद्य स्वतः खाऊ शकतोय का, राहू शकतोय का, वावरू शकतोय का. सो मग त्याच्यासाठी त्याला साजेसे असे एन्क्लोजर्स बनवले जातात ज्याच्यात त्याला नॅचरल वाटेल अशा गोष्टी रिक्रिएट केल्या जातात आणि तिथे तो राहू शकतो. मनुष्याशी कमीत कमी संपर्क कसा येईल याची काळजी घेतली जाते, कारण वन्य प्राणी जितका मनुष्यापासून लांब तितका तो सेफ. आणि त्यामुळे टेम्पररी असे ना, हे रिक्रिएशन जे वातावरण निर्मिती केली जाते ही टेम्पररी असते आणि मग पुन्हा आपण त्यांना जंगलात सोडलं जातं काय. सो या सगळ्याचा गोल हाच असतो की त्या प्राण्याला सुदृढ करणं. म्हणजे रिहॅबिलिटेशन का गरजेचं आहे, कारण तो प्राणी ज्या वेळेला परत त्याच्या अधिवासात, गोल हा नेहमी तोच असतो आपल्या संस्थेचा. सो ज्या वेळेला त्याला परत सोडतोय त्यावेळेला तो त्या बाहेरच्या जगात सक्षम आहे का राहण्यासाठी ह्याची चाचणी केली जाते. सो इट्स लाईक अ टेस्ट. ती सगळे पॉइंट्स तो चेक करतोय का, आणि मग रिलीजच्या वेळेला जर तो प्रौढ प्राणी असेल, अडल्ट आला असेल तर तो जनरली ज्या भागातनं आलाय त्याच भागात सोडला जातो. बरं तो कुठे सोडायचा आहे
ह्याची परवानगी वन विभागाकडनं घेतली जाते. त्याची एक प्रोसेस आहे आपल्याकडे जी डिजिटल आहे. त्या डिजिटल प्रोसेसमधून त्या प्राण्याचं फिटनेस सर्टिफिकेट सबमिट केलं जातं, बिहेवियर असेसमेंट सबमिट केलं जातं आणि मग वन विभाग त्याला परवानगी देतात की हो तो प्राणी परत रिलीज केला जाऊ शकतो आणि मग तो परत रिलीज होतो. सो रिलोकेशन हे जनरली फक्त त्या केसेसमध्ये होतं ज्या केसेसमध्ये तो अनाथ प्राणी सापडलाय आणि आता समजा तो कोथरूडमधनं एखादं गुबडाचं पिल्लू सापडलं तर मे बी तो जिथे सापडलाय तिथेच परत त्याला सोडता येईल का नाही जेव्हा तो लहानाचा मोठा होतो, तर मग त्याला थोड्याशा फेवरेबल भागात सोडलं जातं जिथे त्याचं खाद्य उपलब्ध आहे, जिथे इतर आऊल्स आहेत हे रेकॉर्ड झालेलं आहे, अशा भागात त्याला सोडलं जातं. पण प्रौढ प्राणी असेल तर तो जनरली आलाय तिथेच सोडला जातो, कारण त्या प्राण्याला त्या जागेची मेंटल आयडिया असते, मॅप असतो त्याच्याकडे. सो त्यामुळे त्याला माहिती असतं खाद्य कुठे मिळतं, राहायची जागा कुठे आहे वगैरे. सो इकडून तिकडे म्हणजे माणसाला इथून उचलून इथिओपियामध्ये सोडल्यासारखं आहे. सो तो काय तिथे जगू शकणार नाहीये. तर त्यामुळे त्या गोष्टीची काळजी घेतली जाते. आणि जर तो कोणाच्या घरातनं आला असेल तर त्या केसमध्ये त्याला परत, समजा पोपट 8 वर्ष पिंजऱ्यात ठेवून आला असेल तर त्याला परत हे शिकवावं लागतं की जंगली पोपट कसा वागतो आणि त्यांना इतर प्राण्यांमध्ये आपण मिसळतो आणि मग त्याला रिलीज केलं जातं ग्रुपमध्ये. सो या सगळ्या प्रक्रियेत वनविभाग इज द ऑथोराइज्ड एंटिटी दॅट साइन्स ऑफ दॅट रिलीज आणि मग तो प्राणी रिलीज केला जातो. मग असे तुम्ही म्हणालात की हे जे बिबटे आता हल्ले करतात मानवी वस्तीमध्ये हे सगळे तिथलेच आहेत, बरोबर? हे जंगलातून आलेले नाही आहेत. आत्ता आयडियली या सगळ्या सिच्युएशनमध्ये आतापर्यंत कुठल्या बिबट्यांना आपण पकडलंय? सो जेवढे हल्ले म्हणजे आत्ताच्या काळात झाले आहेत त्याच्यातले कुठल्या बिबट्यांना आपण पकडलंय? सो ऑनेस्टली स्पीकिंग जुन्नरमध्ये जी घटना घडली ते सायंटिफिकली प्रूव्ह झालं की तो त्यानंतर जो बिबट्या न्यूट्रलाइज केला गेला त्या बिबट्याचा डीएनए आणि त्या दोन्ही शरीरांवरती सापडलेल्या बिबट्याचा डीएनए हा मॅच झालेला आहे. सो त्यामुळे योग्य तो बिबट्या सायंटिफिकली पकडला गेला आणि त्यानंतर घटना पण थांबलेल्या आहेत आता. सो ह्याचं ते प्रूफ असतं. सो नक्कीच अशा परिस्थितीत जेव्हा अशी परिस्थिती येते, धुळ्यामध्ये एक अशी घटना घडली होती की आठवड्याभरामध्ये 4 बालकांवरती हल्ले झाले होते, त्यातले 3 मृत झाले आणि 1 जिवंत राहिला, पण हल्ले झाले होते. सो त्यावेळेला सुद्धा आपण ही सेम प्रोसेस जी मी मगाशी सांगितली की त्या बिबट्याला आयडेंटिफाय करणं आणि त्याला पकडणं ह्याचं काम आपल्या टीमने केलं होतं आणि हे आपण करत असतो ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला, पण ते सायंटिफिकली केलं जातं. योग्य तो प्राणी ओळखूनच ती प्रक्रिया केली जाते. किंवा कधी कधी शहरी भागामध्ये ज्या वेळेला बिबट्या शिरतो, पिंपरी चिंचवड भागात गेल्या 4-5 वर्षात अशा कित्येक घटना घडलेल्या आहेत की वस्तीमध्ये बिबट्या आलेला आहे आणि त्यावेळेला त्याला सेफली कॅप्चर करून कुठलीही मनुष्यहानी न देता आणि बिबट्यालाही कुठली हानी न होऊ देता त्याला आपण सेफली कॅप्चर केलं होतं. ज्याने अटॅक केले त्याला तुम्ही एक्झॅक्ट हे करून पकडलेलं आहे, पण मग त्या बिबट्याचं रिहॅबिलिटेशन कसं होतं? सो ऑनेस्टली स्पीकिंग आत्ता जी घटना घडली ते जर तुम्ही वाचलं असेल की कारण त्या घटना अशा पद्धतीने घडल्या होत्या की ती मुलं ज्यांचा दुर्दैवाने बळी गेला त्या बिबट्याला वनविभागाकडनं ऍक्च्युली न्यूट्रलाइज करण्याचं म्हणजे मारण्याची आदेश आले होते आणि त्या बिबट्याला तसंच आयडेंटिफाय करून वनविभागातर्फे न्यूट्रलाइज करण्यात आलं, एलिमिनेट करण्यात आलं असं मी म्हणेन. सो त्या प्रक्रियेला ट्रॅकिंग इन्व्हॉल्ड होतं. त्या प्रक्रियेला तो प्राणी कुठे वावरतोय, कुठे येतोय त्याच्यावरनं तो प्राणी आयडेंटिफाय केला गेला आणि मग ही प्रक्रिया केली गेली. आता सध्या अशी मागणी होतीये या सगळ्या गोष्टींमुळे की एकतर या सगळ्या बिबट्यांना पकडून वनतारामध्ये किंवा इतरत्र सगळीकडे रिलोकेट करा. हा पर्याय या क्षणाला फायद्याचा ठरू शकेल किंवा हे रिलोकेशन प्रॅक्टिकली कसं शक्य आहे? सो ऑनेस्टली सांगायचं झालं तर शॉर्ट टर्ममध्ये मे बी अशा कुठल्या तरी जागा निर्माण केल्या जाऊ शकतात जिथे क्लोज्ड फेन्सिंगमध्ये हे लेपर्ड्स मूव्ह केले जाऊ शकतात, जिथे त्यांना थोडासा नैसर्गिक अधिवास मिळेल पण ते त्याच्या बाहेर येऊ शकणार नाहीत. हे शॉर्ट टर्म मध्ये चालू शकतं, पण लॉंग टर्म मध्ये या प्रश्नाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे की बदललेली भौगोलिक परिस्थिती जी आहे, पिकं जी बदललेली आहेत, ज्याप्रमाणे त्याच्यात बदल घडलेले आहेत तिथे कुठेतरी बदल घडणं गरजेचं आहे. हा प्रश्न केवळ फक्त वनविभागाकडचा आता राहिलेला नाहीये, यात बाकी सगळ्या एंटिटीज पण इन्व्हॉल्ड आहेत. सोपं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे ऊस लावण्याची पद्धत ही बदलली पाहिजे का, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. काही ठिकाणी खड्डा पद्धतीने ऊस घेतला जातो, त्याला इनिशियल इन्व्हेस्टमेंट जास्त लागतं, मग ते अनुदान त्या स्टेक होल्डर्सकडनं दिलं जाऊ शकतं का, याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. सो जोपर्यंत त्यांना मिळालेला साजेसा अधिवास आपण कमी करत नाही, कारण दॅट इज द ओनली नॅचरल वे, नैसर्गिकरित्या हे प्रमाण कमी करायचं
एकमेव सोल्युशन तेच आहे की त्यांना मिळणारा नैसर्गिक अधिवास आपण कमी करू शकतो का, म्हणजे मग ते त्यांची जागा वाढवतील, ते इतर जागा शोधायला लागतील आणि मनुष्यवस्तीकडे जवळ येणार नाहीत. दिस इज द ओनली लॉंग टर्म सोल्युशन आणि त्याच्यासाठी सगळे भागीदार एकत्र येणं गरजेचं आहे. हा मुद्दा थोडासा एलॅबरेटली आपण बोलायचा आहे. पण आता या संदर्भात अजून एक मागणी राज्याचे वनमंत्री आहेत गणेश नाईक, त्यांनी पण केली आहे की सरसकट या बिबट्यांची नसबंदी करावी. हा पर्याय योग्य आहे का, किंवा हा पण प्रॅक्टिकली शक्य आहे का? ऑनेस्टली सांगायचं झालं तर आत्ता ज्या पद्धतीने बिबट्यांची नसबंदी करण्याचं जी प्रोसेस असणार आहे किंवा जी प्रोसेस केली जाणार आहे आणि त्यातल्या काही बिबट्यांना करण्याची मागणीला परवानगी सुद्धा मिळालेली आहे जुन्नर भागामध्ये. पण फक्त त्याचा चॅलेंज असा आहे की आत्ता ज्या प्रोसेसबद्दल आपण बोलतोय त्या प्रोसेसमध्ये 2 वर्षापर्यंत, साधारण 1.5 ते 2 वर्षापर्यंत तो बिबट्या रिप्रोड्यूस करू शकत नाही, पण त्याच्यानंतर तो परत रिप्रोड्यूस करू शकतो. म्हणजे लॉंग स्टोरी शॉर्ट असं झालं की 2 वर्षानंतर तो बिबट्या परत पकडला गेला पाहिजे आणि परत ही प्रोसेस झाली पाहिजे. जे की नसबंदी केल्यानंतर हा पर्याय सुटणार नाहीये. सो जे केल्याने प्रॅक्टिकली तो चॅलेंज असणार आहे की तोच बिबट्या परत ओळखून त्या बिबट्याला परत पकडून ती प्रोसेस करणं हे थोडंसं सायंटिफिकली ही गोष्ट आपण अजून तितकी डेव्हलप केली नाही म्हणून हे आहे. सो ऑनेस्टली 2 वर्षाचाच पिरियड काय मला ते कळालं. सो ऑनेस्टली स्पीकिंग आतापर्यंत केल्या गेलेल्या ज्या प्रोसेस आहेत त्या या प्रोसेसने केल्या गेल्या आहेत, पण बिबट्यांवरती किंवा लार्ज कार्निव्हर्स वरती इतर ठिकाणी हे कुठेही केलं गेलेलं नाहीये. त्यामुळे इतर दुसऱ्या ज्या पद्धती आहेत अशा पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत जेणेकरून त्या बिबट्याला थोडंफार कायमस्वरूपी आपण त्याचं स्टरलायझेशन करून सोडू शकतो. आणि ह्याच्यात एक महत्वाचा मुद्दा असा असतो की त्याची हॉर्मोन लेवल जर कंट्रोल झाली तर त्याचा आक्रमकपणा जो आहे किंवा त्याला जे काय आफ्टर इफेक्ट्स आपण म्हणू जे होतात ते आपण कंट्रोल करू शकतो. असा काही त्याच्या बिहेवियर मध्ये फरक पडेल असं वाटत नाहीये. पण ऑनेस्टली असा कुठलाही स्टडी झालेला नाहीये. इम्युनो कॉन्ट्रासेप्शन ज्याला आपण म्हणतोय, जे नसबंदी आपण म्हणतो, हे हरणांमध्ये कित्येक ठिकाणी केलेलं आहे, हे माकडांमध्ये केलेलं आहे, हे घोड्यांमध्ये वगैरे केलेलं आहे, पण लार्ज कार्निव्हर्स मध्ये त्याचा एक्सपेरिमेंट किंवा स्टडी बेसिकली झालेला नाहीये. त्यामुळे हे आपलं R&Dच असणार आहे. करेक्ट, ऍब्सोल्युटली. अच्छा, तुम्ही आता म्हणालात की आक्रमकपणा कमी होणार नाहीये. मग आयडियली बघितलं तर या नसबंदीचा आणि हा हल्ले रोखण्याचा काय संबंध आपण जोडायचा? सो प्रमाण त्याचा जो बर्थ कंट्रोल आहे तो कमी होऊ शकतो, पण हे बाकी सोल्युशन्स पैकी एक सोल्युशन आहे. हे एकमेव सोल्युशन नाहीये. नाही, परमनंट म्हणण्यापेक्षा हे एकमेव सोल्युशन असू शकत नाही. त्याच्याबरोबर इतर पण फॅक्टर्स आहेत. रूट कॉज अड्रेस करणं गरजेचं आहे. अधिवास कमी करणं हा मला वाटतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्या बरोबरीने हे जर केलं तर त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. पण इट हॅज टू बी वन ऑफ द सोल्युशन्स, इट कॅनॉट बी द ओनली सोल्युशन. याच्यामध्ये आणखीन एक हे आहे की आता त्याची नॅचरली शिकार करण्याची पद्धत किंवा त्याच्या बाउंड्रीज, टेरिटोरियल बाउंड्रीज बदलल्या जातात का नसबंदीनंतर? परत एकदा मी म्हणलं त्याप्रमाणे की एवढ्या स्तरावरती ते असं केलं गेलेलं नाहीये, त्यामुळे ह्याचं कॉन्क्रीट उत्तर सांगू शकत नाही. पण लॉजिकली जर विचार केला, कुठे झालेलं नाही, लॉजिकली जर आपण विचार केला ह्याचा तर कारण त्या प्राण्याला स्वतःच्या प्रजननासाठी इतर प्राणी शोधायला अजून लांब जावं लागेल, म्हणून तो इनफॅक्ट त्याची जागा वाढवेल आणि तो एकाच जागेत जिथे राहतोय कंटिन्युअसली तिथे तो राहणार नाही आणि इनफॅक्ट त्याचा फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. तो आक्रमक होईल का नाही ह्याच्यामध्ये म्हणजे बेसिकली बिहेवियर मध्ये कुठलाच बदल होणार नाहीये. पण हे महत्वाचं आहे समजून घेणं की हे केल्यावरतीच आपल्याला समजू शकतं. आता हे आपण केलेलंच नाहीये किंवा हा R&D एक आपण करणार आहोत असं म्हणतोय, तर याचा सगळा खर्चाचा अंदाज वगैरे काढला गेलाय? ऑनेस्टली स्पीकिंग मे बी आय एम नॉट द राईट पर्सन टू आन्सर अबाउट की खर्च किती होईल वगैरे. ऑब्विसली संसाधनं खूप लागणार आहेत, कारण त्या प्राण्याला पकडून त्याच्यावरती 2 पद्धती असतात. एक आहे की रिमोटली जसे भुलीचं औषध दिलं जातं तसं ते औषध देऊन त्याला हे करणं, जी मी पद्धत म्हणली जी दर 2 वर्षानंतर परत करायला लागते. दुसरी पद्धत असते सर्जिकली करण्याची, सर्जरी करून त्याला करण्याची, आणि साधारण 1 3 ते 4 दिवसामध्ये तो प्राणी परत रिलीज केला जाऊ शकतो जर त्याला व्यवस्थित पोस्ट ऑपरेटिव्ह केअर मिळाला तर. सो त्यामुळे या पद्धतीमध्ये तो लॉंग टर्म इफेक्ट राहू शकतो आणि तो
होणार नाही आपल्याला. सो त्यामुळे ऑनेस्टली स्पीकिंग संसाधनं बऱ्यापैकी लागणार आहेत. त्याचा असा कुठे आराखडा ॲटलिस्ट म्हणजे तो काढावा लागेल इन टर्म्स ऑफ की किती होणार आहे. पण त्याचबरोबर मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे की त्याच्यातली थोडीफार संसाधनं आपण इकडे जर वळवली की आज जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना जर कुठल्या प्रकारचं अनुदान मिळालं की आता कारण ऊस हा सगळ्यात कॅश रिच क्रॉप आपण म्हणतो, त्याची मागणी भरपूर आहे. सो त्यामुळे आपण ऊस लावणं थांबवू तर शकत नाही, पण ऊसाची पद्धत जर बदलायला ते अनुदान तिकडे जर थोडंफार मिळू शकलं आणि त्या खड्डा पद्धतीचं एक फक्त वैशिष्ट्य सांगतो आणि हे कोल्हापूरमध्ये काही शेतकऱ्यांनी केलेलं आहे, जेणेकरून ते केल्यानंतर ऊसाचा जो घनदाटपणा असतो तो बऱ्यापैकी कमी होतो आणि साधारण 3 ते 3.5 किंवा 4 फुटाचं अंतर 2 ऊसांमध्ये निर्माण होतं आणि त्यामुळे एक हायवे सारखा निर्माण होतो मध्ये आणि ते साजेसं वातावरण राहत नाही. पण हे करण्यासाठी इनिशियल इन्व्हेस्टमेंट थोडीशी जास्त असते. सो तिथे थोडासा फोकस जर करू शकलो तर जेणेकरून तो आसरा कमी होऊन जाईल आणि हा बऱ्यापैकी प्रॉब्लेम जो आहे तो कुठेतरी रूटला सॉल्व्ह केला जाऊ शकेल. बरोबर, कारण मूळ तिथेच आहे ना, कारण ऊसाच्या शेतातच जास्त बिबट्यांचा वावर आहे. आता आपण हे म्हणायचं का की आपण त्यांच्या टेरिटरीत गेलोय की ते आपल्या टेरिटरीत आलेत? मी म्हणेन साहजिकच आहे, कारण विकास हा मनुष्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि त्या पद्धतीने आपण बऱ्यापैकी प्रोग्रेस केलेला आहे त्या दृष्टीने वगैरे. आणि आपली लोकसंख्याही वाढलेली आहे. सो मला असं वाटतं रादर दॅन फोकसिंग ऑन की कोण कोणाच्या टेरिटरीत गेलंय, फोकस या गोष्टीवरती असला पाहिजे की इट इज अ शेअर्ड लँडस्केप. आपण त्यांच्या बरोबर राहतोय, पूर्वीही राहत होतो, पण संख्या कमी असल्यामुळे ते जाणवत नव्हतं, आता संख्या वाढल्यामुळे ते झालेलं आहे. सो फोकस रादर दॅन एन्क्रोचमेंट हा असला पाहिजे की आपण शेअर्ड लँडस्केप त्यांच्याबरोबर शेअर कसं करू शकतो इझिली. आता विकासाचा मुद्दा आपण काढलाच आहे, तर आपण सायन्समध्ये शिकलोय नाही का की जैविक साखळी आहे आणि त्याचा समतोल बिघडला तर आपली पूर्ण इकोसिस्टीम बिघडणार आहे. सो या केसमध्ये हे सगळं बिघडायला आता सुरुवात झाली आहे का? मी ऑनेस्टली असं पण म्हणेन की कुठेतरी हा मुद्दा पण समजून घेणं गरजेचं आहे की केवळ वृक्षतोड झाली आहे म्हणून बिबट्या वाढलेत हे समीकरण बरोबर नाही. मी मगाचा मुद्दा म्हणलं त्याप्रमाणे की आपण सदृश्य अधिवास निर्माण केलाय म्हणून पण त्यांच्या वाढायची कारणं आहेत. सो नक्कीच एक कारण असं असू शकतं की कुठेतरी आपला आणि त्यांची जवळीक होतीये. पूर्वीच्या काळामध्ये हा प्रोटेक्टेड एरिया आणि हा मानवी वस्तीचा एरिया हे डिफाईन्ड बाउंड्री होत्या. ती बाउंड्री कुठेतरी आता ब्लर होत चाललेली आहे नक्कीच. पण त्याचा अर्थ असा नाही की आता कम्प्लिटली डेव्हलपमेंट थांबवणं किंवा, कारण ते गरजेचं आहे, पण त्याचबरोबर कुठेतरी मी परत तो मुद्दा म्हणतोय की ऍक्सेप्टन्स गरजेचं आहे की हे प्राणी आजूबाजूला असणार आहेत आणि हे कुठेतरी लहानपणापासून मुलांना शिक्षणात हे कुठेतरी आलं पाहिजे. ज्या पद्धतीने आपण मुलांना सांगतो की इलेक्ट्रिक सॉकेटमध्ये बाळा बोट घालू नकोस कारण शॉक लागू शकतो, त्याच पद्धतीने एखाद्या झुडपात हात घालू नको तिथे साप असू शकतो किंवा रात्री चालत असताना एखादा वन्य प्राणी असू शकतो आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण कर हे सांगणं गरजेचं आहे आणि तो कुठेतरी ऍक्सेप्टन्स गरजेचा आहे. सो रादर दॅन एन्क्रोचमेंट आय थिंक द फोकस शुड बी टुवर्ड्स को एक्झिस्टन्स. एक प्रश्न आणखीन असा आहे की महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या आहे, पण स्पेसिफिकली पुण्यामध्ये जी सध्याची सिच्युएशन दिसतीये ती जास्त क्रिटिकल आहे असं वाटतंय. पुण्याच्या आसपासच या घटना इतक्या जास्त का घडतात? इथेच बिबटे का दिसत आहेत? मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे की आदिवास त्यांचा जो वाढायचं कारण आहे. आपण ज्या वेळेला प्रोग्रेस केलं, डेव्हलपमेंट केली, त्याबरोबर भरपूर बाकीचे फॅक्टर्स बदलले. उदाहरणार्थ जे काही बदलले ते गणित कळत नाही. सो मनुष्याचं पॉप्युलेशन एक्सपान्शन तर झालंच आहे, पण त्याचबरोबर डेव्हलपमेंट किंवा विकास केल्यामुळे आज कित्येक ठिकाणी जिथे पूर्वी पाणी मिळायचं नाही तिथे आता पाणी मिळायला लागलंय, पाटबंधारे झालेले आहेत, धरणं झालेली आहेत. सो त्यामुळे द फॅक्ट दॅट ऊसासारखं पीक आपण घेऊ शकतो ज्याला इतकं पाणी लागतं ह्याचाच अर्थ हा आहे की तेवढं पाणी तिथे उपलब्ध आहे. आणि त्यामुळे या विकासाचा कुठेतरी साईड इफेक्ट असा आहे की आपल्याला न कळत आपण तो आसरा निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे पुण्याच्या आजूबाजूला आणि हे पुण्याच्या आजूबाजूला घडायचं कारण म्हणजे कारण या सगळ्या पट्ट्यामध्ये ऊसाचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्ही 20-25 वर्षापूर्वी जर बघितलं तर रेन शॅडो रिजन ज्याला आपण म्हणतो, सासवड, दौंड, बारामती या सगळ्या भागामध्ये जिथे माळरानं होती, जिथे लोक तीच पिकं घ्यायची जी कमी पाण्यात होऊ शकतात, पण आता ती बदलली गेली आहेत आणि ते ऑब्व्हियसली विकासामुळे झाले, कारण प्रत्येकाला स्वतःची प्रगती करायचा हक्क आहे. शेतीचा पॅटर्न बदललेला आहे, हवामानातले बदल झालेले आहेत. सो ह्या क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे. आपलं पॉप्युलेशन वाढलेलं आहे,
आणि या सगळ्यामुळे आणि अजून एक इम्पॉर्टंट जॉग्राफिकल पॉईंट असा आहे की पुण्याच्या आजूबाजूला आणि हे केस नाशिकमध्ये पण ही केस आहे की नद्या बऱ्यापैकी आहेत ज्या आजही शहरात न जात आहेत. सो मगाशी तुम्ही जो मुद्दा बोललात की सिंध कॉलनीमध्ये बिबट्या कसा येऊ शकतो, तर या नद्या त्यांच्यासाठी हायवे होतात आणि तो त्याचा वापर करून ते मूव्ह करू शकतात. सो हा एक जॉग्राफिकल फॅक्टर पण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि पुण्याच्या दोन्ही बाजूचा जर आपण आढावा घेतला तर एका बाजूला पश्चिम घाट आहेत, वेस्टर्न घाट्स आहेत, जी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. म्हणजे अशा कित्येक प्रजाती आहेत जगामध्ये ज्या फक्त पश्चिम घाटातच सापडतात. आणि पश्चिम घाट जो साऊथ गुजरात पासून सुरू होतो तो केरळपर्यंत कंटिन्यू करतो आणि महाराष्ट्रात त्याचा एक भाग येतो. सो तिथे पाऊस भरपूर पडतो, तिथे जंगलं चांगली आहेत. सो तिथे तर वन्य प्राणी आहेतच आणि ते ऑलवेज होते. बदललंय काय तर दुसरी बाजू बदलली आहे. जिथे पाऊस नव्हता, जिथे तेवढं पाणी नव्हतं, ज्याला आपण माळरान म्हणायचो, तशा भागांमध्ये आता पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे, आपण प्रगती केल्यामुळे तो सगळा आसरा निर्माण झालाय. सो रेन शॅडो रिजन ज्याला आपण म्हणतो, तिथे सुद्धा आता जंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती निर्माण झाल्यामुळे या प्राण्यांना तिथे आसरा मिळालेला आहे. सो कुठेतरी हा इम्पॉर्टंट मेसेज गेला पाहिजे की केवळ जंगलं कमी होत आहेत म्हणून बिबटे वाढलेत हे कारण नाहीये. त्यांना सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांचा आपल्या आजूबाजूचा अधिवास वाढलेला आहे आणि म्हणून ते आपल्या आजूबाजूला राहत आहेत. हा प्रश्न बिबट्यांना मारून किंवा त्यांचं रिलोकेशन करून सुटणारा नाही आहे हे आत्ताच्या या चर्चेवरून लक्षात आलं. पण मग हा को एक्झिस्टन्स वाढवायचा असेल, बिबट्यांसोबतचा मानवाचा सहवास हा तितकाच कामली व्हायला हवा आहे किंवा तो आपण स्वीकारायला हवा आहे, तर त्याच्यासाठी काय करणं अपेक्षित आहे आता? आय थिंक सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की मनुष्याने हे समजून घेणं गरजेचं आहे की हे वन्य प्राणी आपल्या आजूबाजूला आहेत आणि ते राहणार आहेत. सो त्यामुळे सुरुवातीपासून मी मगाशी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे की सुरुवातीपासून हे कुठेतरी आपल्या अपब्रिंगिंगचा किंवा आपल्या लहान मुलं आपण ज्या वेळेला शाळेत घालतो ते इतर गोष्टी शिकतात, गणित शिकतात, नागरिकशास्त्र शिकतात, भूगोल शिकतात. त्याचबरोबर कुठेतरी इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट वाईल्ड लाईफ आपल्या आजूबाजूला असणार आहे आणि त्यांच्याबरोबर कमीत कमी इंटरॅक्शनने आपण कसं राहू शकतो हे कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे कधी कधी असं होतं की आपण दोन टोकं गाठतो, आयदर आपल्याला प्राणी खूप आवडतात किंवा प्राणी अजिबातच नको असतात. पण कुठेतरी मध्यस्थ साधणं गरजेचं आहे की प्रॅक्टिकल अप्रोच जाणून घेणं गरजेचं आहे. प्राणी आवडतात म्हणजे बिबट्या तुमचा मित्र होऊ शकत नाही. बिबट्या हा वन्य प्राणी आणि त्याच्याबरोबरचं तेवढं अंतर राहिलंच गेलं पाहिजे. पण तो त्याचा तिकडे जगतोय आणि आपण आपल्या इकडे जगतोय, हा ऍक्सेप्टन्स कुठेतरी येणं गरजेचं आहे आणि हा एज्युकेशन मधनच, शिक्षणातनच येणार आहे. आणि तो बदल लोकांमध्ये घडणं गरजेचं आहे की मला आता माहिती आहे की इथे बिबट्या आहे, तर मी काय करू शकतो जेणेकरून माझा आणि त्याचा संपर्क कमीत कमी येईल. रात्रीच्या वेळेला बाहेर पडत असताना इट इज इम्पॉर्टंट की हातात एखादी टॉर्च असावी. बिबट्यासाठीच नाही, ती सापासाठी पण असणं गरजेचं आहे. आपण कुठेतरी पाय देतो, सापावर पाय पडतो. सो वन्य प्राण्याला आपलं अस्तित्व जाणवून देणं गरजेचं असतं. कित्येकदा हे जे एन्काउंटर्स होतात वन्य प्राण्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये, हे अपवादाने होतात कित्येकदा. पण प्राण्याला आपली चाहूल ही बऱ्याचदा लागलेली असते. म्हणजे असं म्हणतात कित्येकदा, तुम्ही जर तज्ज्ञांना विचारलं तर ते सांगतील की जेव्हा तुम्हाला एखादा वन्य प्राणी दिसतो त्याच्या अगोदर त्याने तुम्हाला 10 वेळा बघितलेलं असतं. कारण त्यांची वास घेण्याची क्षमता, वास घेण्याची, ऐकण्याची, रात्रीच्या वेळेला दृष्टी आपल्यापेक्षा बेटर असते. सो ते त्यांच्याकडनं पूर्णपणे प्रयत्न करत असतात टाळायला आपल्याला. पण कधीतरी असं होतं की अपवादाने आपण समोरासमोर येतो. सो तो चान्स त्यांना न देणं. सो रात्रीच्या वेळेला टॉर्च वापरणं, बाहेर पडत असताना दोघांनी एकत्र जाणं. आता दोघांनी एकत्र जाणं हे जनरली का सांगितलं जातं, कारण दोन व्यक्ती जेव्हा एकत्र असतात त्यावेळेला ते बोलतात आणि बोलल्यानंतर आपलं अस्तित्व सिद्ध होतं आणि ते प्राण्याला आधीच कळतं की इथे कोणीतरी येतंय आणि तो मार्ग बदलतो किंवा ती वाट बदलतो. सो बेसिक लाईफस्टाईल चेंजेस आपल्या आयुष्यात जर आपण घडवले तर सहजपणे आपण हे संपर्क कित्येक पर्सेंटेज पर्यंत, म्हणजे मेजॉरिटी केसेसमध्ये टाळू शकतो. आणि ते टाळले तर हे सहजीवन अगदीच शक्य होऊ शकतं. आणि ह्याच्यात प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा भाग आहे. बऱ्याचदा लोकांची अशी समजूत असते की वन्य प्राणी म्हणजे तो फॉरेस्ट डिपार्टमेंटची प्रॉपर्टी आहे. तर निसर्ग हा सगळ्यांचा आहे आणि निसर्गामधले सगळे घटक पण सगळ्यांचे आहेत. सो त्यामुळे हे महत्वाचं आहे की जर तुम्हाला तुमच्या कंपाऊंडमध्ये, बॅल्कनीमध्ये, आजकाल बऱ्यापैकी फार्म हाऊसेस असतात लोकांकडे, मोर आलेला आवडतो, ससा आलेला आवडतो, तर त्याचबरोबर त्याचा भक्ष्य समजणारा प्राणी पण त्याच्या मागे येऊ शकतो. ह्याचा ऍक्सेप्टन्स कुठेतरी असला पाहिजे. दोन टोकं आहेत. एकीकडे आपण नियर टू नेचर किंवा आपल्याला
निसर्गाकडे जातोय. अनेक IT क्षेत्र असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक त्यांच्या नोकऱ्या सोडून आज निसर्गाच्या दिशेने जात आहेत, तिथे त्यांना शांतता वाटते. तर निसर्ग आपल्या जवळ येणारच आहे त्यानिमित्ताने. हे सगळं आताची जी सिच्युएशन आहे, आपण असं म्हणूच शकत नाही आहे की बिबट्यासारखा आक्रमक प्राणी आपण कधीतरी भविष्यातही तो पाळीव प्राणी म्हणून पाळू, पण जो कोएक्झिस्टन्स आहे की तुम्हीही जगा आणि आम्हालाही जगू द्या, ही सिच्युएशन आता आपण इतके इझिली ॲक्सेप्ट करू शकत नाही आहे. कारण सध्या हल्ले आणि तो संघर्ष दिसतो आहे. हा संघर्ष, खरा संघर्ष बिबट्यांमधला आणि मानवामधला आहे असं आपण म्हणू शकत नाही. पण हे लक्षात घेऊन वन्यजीव संरक्षण कायदासुद्धा झाला. हा कायदा बिबट्यांच्या बाबतीत काय सांगतो? कायदा बिबट्या या प्राण्याबद्दल स्पेसिफिकली काही सांगत नाही. वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये प्राणी हे वेगवेगळ्या अनुसूचीमध्ये डिवायडेड असतात. सो बिबट्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जो आपण म्हणतो त्याच्यामध्ये 2022 साली त्याच्यात अमेंडमेंट पण झालं. सो या अनुसूचीमध्ये कैक प्राणी येतात. सो वाघ येतो, बिबट्या येतो. सो अनुसूची 1 जो हायेस्ट लेवल ऑफ प्रोटेक्शनचा जो फॅक्टर आहे त्याच्यामध्ये बिबट्या हा प्राणी येतो. तुम्हाला ऐकून सरप्राईज होईल की गव्हाणी घुबड, बाण आऊल ज्याला आपण म्हणतो, किंवा धामण हा साप, हा पण अनुसूची 1 मध्ये येतो. सो कित्येक प्राणी या अनुसूची 1 मध्ये आहेत आणि कित्येक प्राणी हे अनुसूची 2 मध्ये येतात. त्याच्यात फरक एवढाच असतो की ज्या प्राण्यांना प्रोटेक्शनची जास्त गरज आहे ते प्राणी अनुसूची 1 मध्ये असतात. ज्या प्राण्यांचा तस्करी होऊ शकते, जे प्राणी मारले जाऊ शकतात, तशा प्राण्यांना अनुसूची 1 मध्ये ठेवलं जातं. आणि अनुसूची 2 मध्ये ते असतात ज्यांचं डिस्ट्रीब्युशन चांगलं आहे, जे सापडले आहेत. पण दोन्हीही अनुसूचीमधले जे प्राणी आहेत त्यांना प्रोटेक्शन आहे. हा वन्यजीव संरक्षण कायदा आहे तो बिबट्यांच्या बाबतीत शिथिल करण्यात यावा असं पण मागणी होते आहे. तर त्याने काय फरक पडणार आहे? ऑनेस्टली स्पीकिंग, आपला जो सध्याचा वन्यजीव संरक्षण कायदा आहे त्याच्यामध्ये अशी तरतूद ऑलरेडी आहे की जर एखादा प्राणी, मग तो अनुसूची 1 मध्ये असला किंवा अनुसूची 2 मध्ये असला, तरी सुद्धा जर तो मनुष्यासाठी घातक आहे हे सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे, तर तो कुठल्याही अनुसूचीमध्ये असला तरी सुद्धा त्या प्राण्याला पकडण्याची किंवा जर पकडता नाही आलं आणि मनुष्यहानी वाढत असेल तर त्याला मारण्याची ही परवानगी आत्ता कायद्यामध्ये ऑलरेडी आहे. सो त्यामुळे केवळ तो अनुसूची 1 मधनं 2 मध्ये आणला आणि तो बिबट्या आहे म्हणून त्याला सरसकट मारता येईल तर असा कायदा परवानगी देत नाही. त्यामुळे ऑनेस्टली त्याची अनुसूची बदलून असा काही फरक पडणार नाहीये. आत्ता पण ते प्रोव्हिजन आहे आणि त्याचा वापर केला जातो जेव्हा गरज असते त्यावेळेला. म्हणजे मागे सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत चंद्रपूर भागामध्ये किंवा त्या भागामध्ये जिथे गरज पडली आहे तर ही पावले उचलली गेली आहेत. त्याचप्रमाणे आता जुन्नरला पण याच कायद्याचा वापर करून, कारण सिच्युएशन अशी होती आणि एवढ्या शॉर्ट स्पॅनमध्ये इतक्या मुलांवरती हल्ले झाले होते, तर त्याच कायद्याच्या तरतुदीचा वापर करून राज्याचे प्रधान मुख्य वन्यजीव रक्षक जे आहेत त्यांना ती अथॉरिटी असते आणि त्या अथॉरिटीच्या मार्फतच त्या प्राण्याला एलिमिनेट केलं गेलं. सो ऑनेस्टली त्याच्याने असा काही फार फरक पडणार नाहीये. ती तरतूद ऑलरेडी आहे आणि वनविभाग ते ऑलरेडी करतंय आणि ते सक्षम आहेत. ह्याचा रिस्पॉन्स सरसकट बिबट्याला मारणं ही नी जर्क रिॲक्शन होईल आणि ही असू शकत नाही. कारण मनुष्य जसे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात, तसाच एखादा बिबट्या तसा असतो आणि तो बिबट्या थांबवणं गरजेचं असतं. सरसकट केवळ मनुष्य आहे म्हणून आता मी तुला पकडणार हे म्हणणं शक्य नाहीये. वन विभागाच्या सोबतीने तुम्ही जेव्हा संस्थेचं काम करताय तेव्हा ग्राउंडवर खूप मेजरली काम आहे तुमचं. तर जेव्हा हे रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशनचे प्रॉब्लेम सॉल्व केले जातात त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं का आता ही वाढती संख्या जी दिसतीये तर जी आत्ताची यंत्रणा आहे ती सक्षम आहे हे सगळं हँडल करण्यासाठी? मला नक्कीच असं वाटतं की आपल्याकडे आत्ता जी यंत्रणा उपलब्ध आहे, आपण कारण पुण्याबद्दल बोलत होतो, सो पुणे वन विभाग आणि पुणे वन विभागाबरोबर संलग्नपणे ऑथोराइज्ड ज्या संस्था काम करतायत, ज्याच्यातली एक संस्था आहे रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, नक्कीच आपल्याकडे ती केपेबिलिटी उपलब्ध आहे. आणि ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या 4-5 वर्षामध्ये ज्या अशा घटना पुणे शहरामध्ये घडलेल्या आहेत, जिथे कधीतरी चुकून वर्षातनं एखादी अशी घटना घडते की शहरामध्ये बिबट्या येतो किंवा बिबट्यासारखा प्राणी येतो, तर तिथे आपला ऑलवेज ट्रॅक रेकॉर्ड असा राहिलेला आहे की विदाऊट एनी ह्युमन कॅज्युअलिटी, मनुष्याला कुठलीही हानी न होऊ देता साधारण
1.5 ते 2 तासाच्या कालावधीमध्ये तो बिबट्या ऑलवेज रेस्क्यू झालेला आहे. आणि त्याच्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहेत, ऑब्व्हियसली टेक्नॉलॉजी बदलते, नवीन नवीन साधनं येतात. सो आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न करत असतो की आपण ती अडॉप्ट करू शकतो का. कित्येक अशा गोष्टी आहेत. ड्रोन्सचा वापर हा प्राणी शोधण्यासाठी आणि थर्मल ड्रोन स्पेशली जे रात्रीच्या वेळेला पण प्राण्याला डिटेक्ट करू शकतात, त्याचा वापर करून आज कित्येक रेस्क्यू हे इतक्या सेफली केले गेलेले आहेत. आणि त्याचंच हे कारण आहे. डिटेक्शन डॉग्सचा वापर आपण कित्येकदा करतो. हे कुत्रे जे आहेत हे फोर्स मल्टीप्लायर म्हणून काम करतात. ते आमच्या टीमचा एक भाग असल्यासारखे आहेत की जे काम मनुष्य 4 किंवा 5 दिवसात करतो, एखाद्या प्राण्याचा मागोवा घेणं, ते तो कुत्रा 2-2.5 तासात करून देतो तुम्हाला. ऑब्व्हियसली त्याच्या बरोबरच्या मनुष्याला ती चिन्ह सायन्स कळणं गरजेचं आहे. त्यामुळे ट्रेनिंग हे दोन्हीकडनं असतं. पण या सगळ्या यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि यंत्रणा झाल्या, पण मॅनपॉवरचं पण मला विचारायचंय की मॅनपॉवर मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे की जिथे खरी गरज आहे तिथे जर आपण मॅनपॉवर कॉन्सन्ट्रेट केली तर त्याची केपेबिलिटी आपल्याकडे 100% आहे. आणि तिथेच कुठेतरी सिटिझन्सचा भाग पण येतो की खरी गरज नसताना ज्या वेळेला यंत्रणा केवळ प्रेशर आहे किंवा केवळ आपल्याला असं वाटतंय की प्राणी असं करू शकेल, जेव्हा आपल्याला त्याचं माहिती नसते, त्यावेळेला कुठेतरी या यंत्रणा मग ताणल्या जातात आणि कुठेतरी ते शॉर्ट होऊ शकतात. ज्याचं आत्ता उदाहरण चाललंय तेच मी सांगू शकतो की गेल्या 3 दिवसामध्ये आम्ही दिवसाला जवळजवळ 8 ते 10 व्हेरिफिकेशन्स करतो. आता त्या व्हेरिफिकेशनमध्ये टीम सेंटरवरनं जाते, स्पॉटला पोचते, लोकांशी बोलते. आणि यापैकी एकच घटना जी सिंध कॉलनीत झाली आहे ती खरी आहे, बाकी सगळ्या घटना या खऱ्या नव्हत्या. सो मग त्या अशा वेळेला जाणवतं कधी कधी की अरे लोक कमी आहेत की काय. पण जर आपण बघायला गेलो लार्जर पिक्चर तर आपल्याकडे मॅनपॉवर आणि इनफ स्ट्रेंथ आता आपण तेवढी केपेबिलिटी निर्माण केलेली आहे. आमची संस्था जी आहे, जी NGO आहे, आणि आमचा ऑलवेज ह्याच्याकडेच भर असतो की आपण वन विभागाला कॉम्प्लिमेंट कसं करू शकतो, आपण जी गॅप आहे ती फिल करू शकतो का, त्याच्यासाठी आम्ही आहोत. आम्ही वन विभागाला रिप्लेस कधीच करू शकत नाही, कारण कायदे, ऑथरायझेशन हे सगळं वन विभागाबरोबरच असतं. आम्ही फक्त त्यांना मदत पुरवायचा प्रयत्न करतो जेणेकरून वन्य प्राणी, मनुष्य आणि या जागा ज्या आपण शेअर करतोय या एकत्र आपण हार्मोनियसली कोएक्झिस्टन्स ठेवू शकतो का. बरोबर. याच्यामध्ये आता जेव्हा बिबट्या एखाद्या भागात दिसतो आहे तर ती त्याची टेरिटरी एक समजली जाते आणि प्रेशर आहे की आता इथे हल्ला झाला आहे किंवा तशा बातम्या आल्या आहेत तर त्याला पकडून मारायचंच आहे. जेव्हा ही ॲक्शन घेतली जाते तेव्हा मग तिथे सिच्युएशन काय होते बिबट्यांच्या बाबतीत. तुम्ही ज्या घटना म्हणताय जिथे म्हणजे अननेसेसरी ट्रॅपिंगचा जो मुद्दा आहे तर त्याच्याविषयी मला विचारायचं. एक्झॅक्टली. आपण मगाशी म्हणलं त्याप्रमाणे की जेव्हा इट इज प्रूव्हन दॅट प्राणी प्रॉब्लेमॅटिक आहे तेव्हा यंत्रणा काम करते आणि त्या प्राण्याला त्या जागेवरनं काढावंच लागतं आणि ते आपण करतो. पण केवळ प्राणी दिसलाय किंवा प्राणी तिथे आहे आणि आता मला भीती वाटतेय म्हणून कधी कधी प्रेशराईज करून वन विभागावरती पण अत्यंत प्रेशर निर्माण केलं जातं की या प्राण्याला पकडा, गरज नसताना सुद्धा. तर वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा एक स्टडी झाला होता ज्याच्यात हे प्रूव्ह झालेलं आहे की ज्या वेळेला एखादा प्राणी अननेसेसरी पकडला जातो त्याने 2 गोष्टी होऊ शकतात. एक, आपण सुरुवातीला म्हणलं त्याप्रमाणे मादी पकडली गेली तर पिल्लांचं शिक्षण अर्धवट राहतं आणि त्याने प्रॉब्लेम वाढू शकतो. दुसरा, एखादा त्या भागात सेटल झालेला इंडिव्हिज्युअल आपण ज्याला म्हणतो, कारण यांची टेरिटरी असते, तो ज्या वेळेला पकडला जातो तर त्याने जो भाग ठेवलेला असतो आणि तो लहानाचा मोठा तिथे झालेला असतो, कुठलाही प्रॉब्लेम नसतो आणि केवळ तो दिसतोय किंवा एखादं गुर मारलं किंवा एखादा कुत्रं मारलं म्हणून त्याला पकडायची किंवा डुक्कर मारलं म्हणून त्याला पकडायचं प्रेशर निर्माण केलं जातं आणि तो प्राणी तिथनं पकडून काढला जातो. तेव्हा तिथे एक पोकळी निर्माण होते. बिबटे सगळीकडेच आहेत, तर एखादं घर आहे जिथे लाईट आहे, फ्रीज आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, पाणी आहे आणि तिथे कोणी राहत नसेल तर कोणीतरी येऊन ती जागा घेणार आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूचे बिबटे त्या जागेत येतात. आता कारण हा मोठा असल्यामुळे त्याने जास्त जागा बऱ्याचदा काबीज केलेली असते. पण नवीन कमी शिकलेले बिबटे जे असतात त्यांना कमी जागा लागते आणि त्या जागेमध्ये कदाचित 2 किंवा 3 असे बिबटे येऊ शकतात ज्यांना तेवढं बिबट्याची टेरिटरी होती तिथे आता 2 किंवा 3 येऊ शकतात. आणि तो बिबट्या जर तिथे असता तर त्याने त्यांना तिथे येऊच दिलं नसतं, कारण तो मोठा होता आणि त्यांना पण ते शिकून, ते पूर्ण शिक्षण घेऊन आपली टेरिटरी बनवावी लागली असती. पण आता या पोकळी निर्माण झाल्यामुळे ते ती आयती टेरिटरी घेतात आणि भरपूरदा, म्हणजे समीकरण सांगायचं झालं तर घरातला कर्ता पुरुष काढला आणि 15-16 वर्षाच्या मुलांना सांगितलं की आता घर चालवा, तर जसा गोंधळ होऊ शकतो तसा गोंधळ या भागामध्ये होऊ शकतो. तो लगेच दिसत नाही पण तो कालांतराने तुम्हाला दिसायला लागतो की
कॉन्फ्लिक्ट वाढतो, संघर्ष वाढतो, प्रॉब्लेम्स वाढायला लागतात. सो हे कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे की गरज असताना नक्कीच त्या प्राण्यावरती कारवाई केली गेली पाहिजे. मनुष्याचा जीव हा ऑलवेज सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्यात काहीच दुमत नाहीये. पण गरज नसताना जर केलं तर ते आपल्यासाठीच पुढे जाऊन प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. हे माझं मत नाहीये किंवा अजून कोणाचं मत नाहीये. ह्याचा अभ्यास करून ह्याच्यावरती निष्कर्ष आलेला आहे. आत्ता ही महाराष्ट्रातली पुण्यातली परिस्थिती आपण सगळी पाहतोय, पण बिबट्यांच्या बाबतीतलं संपूर्ण भारतातलं चित्र काय आहे? इतर कुठल्या राज्यांमध्ये पण अशी पॅनिक सिच्युएशन झाली आहे का किंवा सुरू आहे का? सो बिबट्यांचं ओव्हरऑल राष्ट्रीय स्तरावरती जर बघितलं तर महाराष्ट्राच्या वर आणि खाली जी दोन्ही राज्य आहेत तिथे सुद्धा तेवढेच बिबटे आहेत. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा तेवढेच बिबटे आहेत, कर्नाटकमध्ये सुद्धा तेवढेच बिबटे आहेत, उत्तराखंडमध्ये बऱ्यापैकी बिबटे सापडतात. सो कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन्स या सगळीकडेच आहेत. प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. बऱ्याचदा त्या त्या जागेचे जॉग्राफिकल फॅक्टर्स, भौगोलिक फॅक्टर्स डिटरमाइन करतात की तो प्रॉब्लेम कुठल्या लेवलपर्यंत जाणार. जर फॉरेस्ट कव्हर जास्त असेल तर ते तेवढ्या लेवलला जात नाहीत. जिथे फॉरेस्ट कव्हर थोडंसं कमी आहे तिथे ते प्रॉब्लेम्स थोडेसे जास्त दिसतात. पण आज सगळ्या भारतामध्येच हा प्राणी आहे आणि आम्ही नेहमी लोकांना हे सांगतो की आपल्याला ज्या वेळेला एखादा बिबट्या दिसतो आणि मनुष्याला हे पटकन ती मानसिकता असते, मनुष्याला असं वाटतं की अरे बापरे माझ्याच शेतात का आला किंवा माझ्याच इथे बिबट्या का दिसतोय किंवा माझ्याच घराच्या आजूबाजूला बिबट्या का दिसतोय. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे की केवळ इथे प्राणी आहे आणि आपल्याला प्रॉब्लेम आहे म्हणून आपण दुसरीकडे कुठेतरी गेलो तर तिथे बिबट्या नाही असं आता ऑनेस्टली क्षेत्र राहिलेलं नाहीये. त्यामुळे इट इज इम्पॉर्टंट दॅट तुम्ही कुठेही गेलात तरी सहजीवन हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे आणि त्यामुळे इट इज इम्पॉर्टंट दॅट वी अंडरस्टँड दॅट. घरातली वीज गेली की आपण बाहेर डोकावून बघतो की सगळ्यांचेच गेलेत ना आणि मग सगळ्यांचेच गेल्यावरती आपल्याला थोडं बरं वाटतं. फक्त आपलेच गेले असतील तर आपल्याला टेन्शन येतं. हा तशातला भाग आहे. आपण सगळेच त्या बोटीत आहोत आणि एकत्र येऊनच ह्याच्यावरती आपण कोएक्झिस्टन्सचं एक सोल्युशन निर्माण करू शकतो आणि ते सगळे स्टेक होल्डर्स, सरकारी आणि प्रायव्हेट ॲज वेल ॲज पब्लिक कम्युनिटीज यांनी एकत्र येऊनच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि हे कोएक्झिस्टन्स आपण पुढे नेऊ शकतो. थोडक्यात या सगळ्या चर्चेचा मतितार्थ हा आहे की बिबट्या आणि माणसं हा या निसर्गाचा भाग आहेत, ते तिथे राहणारच आहेत. काही ठिकाणी बिबट्यांचे हल्ले झाले आहेत, त्यात मानवांचे मृत्यू झाले आहेत. म्हणून सरसकट सगळ्या बिबट्यांना मारणं, त्यांची नसबंदी करणं, त्यांचं रिलोकेशन करणं हे आयडियली पण शक्य नाही आहे आणि ते तसं केल्यानंतर निसर्गावर पण त्याचा तेवढाच परिणाम होणार आहे. सर धन्यवाद. तुम्ही हा सगळा विषय आणि बिबट्यांच्या बिहेवियरपासून त्या पॅटर्नपासून आपल्याला काय बदलण्याची गरज आहे इथपर्यंत सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. या सगळ्या चर्चेविषयी तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या पॉडकास्टसाठी लगाबत्तीला फॉलो करायला विसरू नका.